करायला असं काय लागतं की ज्यामुळं माणूस हा यशस्वी उद्योजक होऊ शकतो? ती दूरदृष्टी काय असते नेमकी? आपण या मातीमध्ये येऊन दूरदृष्टीबद्दल काय बोलायचं? आपल्या मातीच्या कणाकणात खरं तर दूरदृष्टी आहे. गरज असते खरं तर ती आपल्याला पाहायची आपल्यामध्ये डोकावून, की आपण कुठल्या मातीतून जन्म घेतलेला आहे. जर का आजच्या मितीला उद्योगासाठी सगळ्यात महत्त्वाची गरज कोणती असेल, तर ती तुमचं चांगलं शिक्षण असलं पाहिजे तुमच्याकडे. जर चांगलं शिक्षण असेल तर आणि तरच एक चांगला मोठा जागतिक दर्जाचा उद्योग घडू शकतो. शिक्षणाशिवाय कोणताही उद्योग घडू शकत नाही. उद्योगासाठी तुम्हाला आतून लढण्याची जिद्द लागते, तुम्हाला कम्फर्ट झोन सोडण्याची तयारी लागते. नाही तर मी फक्त माझ्या गावात वाघ असतो ना, बाहेर गेल्यानंतर तुमचं भिजलेलं बांधून होऊन जातं. तुम्हाला सोडून देता आल्या पाहिजे. जर का ते पकडून धरलं ना, तर भगवान बुद्ध म्हणतात तुम्ही एकदा पकडून धरलं की मग तुम्हाला दुःखाचं मूळ तिथंच आहे. त्यामुळं काय पकडून ठेवायचं आणि काय सोडायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. खूप पुस्तकं वाचा, आपल्या मुलाबाळांना पण पुस्तकं वाचायला लावा आणि चांगली पुस्तकं वाचायला नाही. यानं जे रुजतं ना, वाचनानं जे रुजतं ना, ते खूप महत्त्वाचं असतं. प्रिंटिंग मशीनचा शोध लागला आणि ज्ञान फ्री फ्लो झालं आणि अख्ख्या जगभर ज्ञान पसरलं. 1450 मध्ये गुटनबर्गनं प्रिंटिंग शोध लावला आणि आपल्याकडे त्याच्यापेक्षा महान माणूस जन्माला आला, महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांनी आपल्याला शिकवलं की पुस्तकं वाचा. जेवढं मन आपलं शांत असेल तेवढं आपल्या पुढच्या पिढ्या पण शांत होतील, शांततेनं विचार करतील, शांततेनं प्रगती करतील. मला वाटतंय ही शाश्वत श्रीमंतीची खरी जाण्याकडचा प्रवास आहे. तर आत्ताचे जे 21वे शतक आहे तिथे असा प्रवास करावा लागतो की पहिला भविष्यकाळ मला कुठे जायचंय, त्याच्यानंतर मी वर्तमानात तसा प्लॅन करायचा, मग टप्प्याटप्प्याने पुढे जायचं. तुमचा सिंगल फोकस जर असेल तरच तुम्ही प्रगती करू शकता. हल्ली बऱ्याचदा असं होतं ना की ते मल्टीटास्किंगचं फॅड सुचलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक गोष्टीवरती, प्रत्येक इन्सिडेंटवरती आपल्याला व्यक्त व्हायचं असतं आणि त्याच्यात असं होतं की एक ना धड भाराभर चिंध्या. आणि आपण चांगला मेंदू घडवला, आपण चांगलं आरोग्य देऊ शकलो, चांगलं शिक्षण देऊ शकलो, तर महाराष्ट्र नक्की किंवा भारत देश म्हणून आपण थोडं पुढे जाऊ शकतो. नमस्कार, मी अभिजित करंडे. संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रवीणदादा गायकवाड, साकू आणि आमच्या सगळ्या मित्रांनी प्रफुल्ल वानखेडे यांच्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमच्या सर्वांच्या वतीनं त्यांचे आणि तुमचे दोघांचेही आभार मानतो. आता मुलाखत म्हटली की मुलाखत जनरली बोर असतात मुलाखती, पण गप्पा असतात तर गप्पा चांगल्या असतात. आपण याला मुलाखतीचं स्वरूप न देता गप्पांच्या स्वरूपामध्ये आपण प्रफुल्लशी बोलायचा प्रयत्न करूया. प्रफुल्ल वानखेडे यांच्याबद्दल एक छोटी ओळख करून देतो, कारण की महाराष्ट्रभरातला असा एकही जिल्हा नाही आहे जिथं मला असं वाटतं की प्रफुल्ल वानखेडे गेलेले नाही आहेत किंवा त्यांचं भाषण झालेलं नाही आहे. ते ऊर्जा क्षेत्रामध्ये काम करतात. शिरवळसारख्या ग्रामीण भागातून येऊन त्यांनी नवी मुंबईमध्ये उद्योग सुरू केला. आत्ता जवळपास डझनभर देशांपेक्षा जास्त ठिकाणी त्यांचा उद्योग विस्तारलेला आहे. 400पेक्षा अधिक लोक त्यांच्यासोबत काम करतात. थर्मल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव आहे. आत्ता आपण सकाळी उठल्यापासून, ब्रश हातात घेतल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जितके काही प्रोडक्ट वापरतो आणि जितक्या काही ब्रँड्सशी वापरतो त्या सगळ्या ब्रँडसोबत प्रफुल्ल वानखेडे यांची कंपनी केल्विन एनर्जीज आणि लिक्विगॅस या दोन्ही संबंधित आहेत. त्यामुळे आपण शर्ट घातला तरी आपली तिथं जे थर्मल इंजिनिअरिंग किंवा त्याची जी हीट टेक्नॉलॉजी दिलेली आहे ती प्रफुल्लनी दिली आहे. मी यासाठी सांगितलं कारण की जनरली त्याच प्रश्नांना प्रफुल्लला बऱ्याचदा सामोरं जावं लागतं अनेक मुलाखतींमधून, म्हणून मी आधी ही ओळख करून दिली. आणि त्या पलीकडे जाऊन एक सामाजिक भान जपणारा उद्योजक म्हणून प्रफुल्लची ओळख आहे. प्रफुल्ल वानखेडे यांनी आर्थिक साक्षरता या विषयावरती गोष्ट पैशा पाण्याची हे पुस्तक लिहिलेलं आहे, की जे पुस्तक महाराष्ट्रातलं या क्षणाचं सर्वात अधिक खपाचं पुस्तक आहे. 1 लाखांहून अधिक प्रती त्याच्या खपलेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाव खेड्यातून, तालुक्यांमधून, प्रत्येक ठिकाणावरून तरुणांनी त्या पुस्तकातून प्रेरणा घेऊन आर्थिक साक्षरता किंवा आर्थिक नियोजन कसं करावं याची शिकवण घेतली आणि त्याचा खूप मोठा परिणाम त्या पुस्तकाचा समाज मनावरती झालेला आपण बघितलेला आहे. आणि म्हणून ही ओळख यासाठी करून दिली की कारण प्रफुल्ल परत त्याच प्रश्नांना सामोरं जायला लागू नये आणि मुलाखत तीच रिपीट, कारण आपल्यातल्या बऱ्याच लोकांनी ती प्रफुल्ल अनेकदा ऐकलेलं असेल. आणि आजचा विषय पण या मुलाखतीचा खूप वेगळा आहे. विषय आहे उद्योगाची दूरदृष्टी. दूरदृष्टी ज्यांच्याकडे असते, ज्यांना भविष्यातलं दिसतं, ज्यांना दूरचं दिसतं, तेच जग घडवू शकतात किंवा समाज घडवू शकतात. आपण आपले समाजधुरीण जे आहेत, अगदी महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि या सगळ्यांना आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज त्यांच्याकडे दूरदृष्टी होती, म्हणून आज आपण इथं बसू शकलोय, आज आपण इथं इतक्या सन्मानानं उभं राहू शकलोय याची जाणीव आहे. आणि म्हणून माझा पहिला प्रश्न प्रफुल्ल, की
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला आपण महाराष्ट्रातल्या तरुणांकडे बघतो त्यावेळेला आता नोकरी उद्योग या सगळ्या पलीकडे जाऊन एक मोठा उद्योग, स्वतःचे उद्योग उभे करावेत, स्वतःचं आर्थिक नियोजन करावं, अनेक लोकांना काम देणारे हात निर्माण व्हावेत यासाठी लोक प्रयत्न करतात. आणि जनरली लोकांना माहिती असतं की बाबा उद्योगाला काय लागतं, तर उद्योगाला पैसा लागतो, उद्योगाला भांडवल लागतं, उद्योगाला जागा लागते, उद्योगाला एक आयडिया लागते. पण हे सगळं असून सुद्धा काही वेळेला उद्योग यशस्वी होतोच असं काही नाही. त्यामुळे माझा पहिला प्रश्न असा आहे की हे सगळं आहे, मग तरीही उद्योग करायला असं काय लागतं की ज्यामुळं माणूस हा यशस्वी उद्योजक होऊ शकतो? ती दूरदृष्टी काय असते नेमकी? जसं आता अभिजितजींनी सांगितलं की माझ्या त्या प्रश्नाकडे येण्याच्या आधी आपल्याला दूरदृष्टीची खरं तर खूप मोठी परंपरा आहे आणि महाराष्ट्राला दूरदृष्टी देणारं किंवा संपूर्ण भारताला दूरदृष्टी देणारं आपल्या सर्वांचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मला असं वाटतं ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज कळले, ज्यांना छत्रपती संभाजी महाराज कळले, ज्यांना शाहू महाराज कळले, ज्यांना महात्मा फुले कळलेत, ज्यांच्या मातीमध्ये आंबेडकरांसारखी महान बुद्धिवंत लोक होऊन गेली, मला असं वाटतं त्या महाराष्ट्राच्या मातीला दूरदृष्टी काय आहे याच्यावरती जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला खरं तर मला स्वतःचीच लाज वाटते की आपण या मातीमध्ये येऊन दूरदृष्टीबद्दल काय बोलायचं. आपल्या मातीच्या कणाकणात खरं तर दूरदृष्टी आहे. गरज असते खरं तर ती आपल्याला पाहायची आपल्यामध्ये डोकावून की आपण कुठल्या मातीतून जन्म घेतलेला आहे. त्यामुळे खरं तर हे आपल्याला खूप मोठं देणं मिळालं आहे या सगळ्यांचं. त्यामुळे मला स्वतःला शाहू महाराजांना मी आदर्श मानतो माझ्या आयुष्यात आणि जी दूरदृष्टी शाहू महाराजांनी दिलेली आहे मला वाटतं आपण थोडंसं त्याच्यातलं एक कणभर जरी घेतला तरी पण आपण खूप आयुष्यात पुढे जाऊ शकतो. त्यामुळे या सर्व महापुरुषांना आणि महान लोकांना ज्यांच्यातला थोडासा का होईना अंश आपल्या प्रत्येकामध्ये आहे त्या प्रत्येक अंशाला मी अगदी मनापासून नमन करतो. इथे खरं तर अशा प्रकारची भाषणं किंवा अशा प्रकारच्या मुलाखती मी खूप अवॉइड करतो कारण माझा प्रांत मी जास्त कम्फर्टेबल लिहिण्यात असतो. मला तुम्ही 1 वाक्य लिहायला सांगा, मला 10 वाक्य लिहायला सांगा, मी बऱ्यापैकी कम्फर्टेबल असतो. पण ज्यावेळेला बोलायचं असतं त्यावेळेला माझा थोडा आवाज थरथरतो किंवा याची सगळी मंडळी समोर पाहिली की थोडासा मी फ्रीज होऊन जातो. त्यामुळे माझं कुठं बोलण्यात चुकलं तर प्रवीण दादांना दोष द्या कारण मी याला अजिबात तयार नव्हतो आणि माझा नेहमी आवाज थरथरतो हे मी त्यांना वारंवार सांगितलं. पण प्रवीण दादा असतील, साकू असतील आणि एकंदर आपले संभाजी ब्रिगेडचे सगळे माझे भाऊ बहीण असतील ते सगळ्यांनी ते इतकं प्रेम आणि इतकं आग्रह होता तो की मला खरं तर कित्येकदा मी ह्याचा टाळूनही म्हणजे एक वेळ अशी आली की त्यांनी म्हणाले की वाशीमध्येच प्रोग्राम आहे. सो मला काही ऑप्शनच नाही राहिला. माझी सगळी दूरदृष्टी ब्लँक झाली. आता काय करू नाही शकत म्हटलं आणि मी सरळ लोटांगण काढलं. म्हटलं दादा मी काही जरी झालं तरी मी येणार आणि हे माझं शहर आहे, हे माझं शहर आहे. त्याच्यामुळे जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आपले आलेत सगळे त्यांचं मी स्वागत करतो मनापासून. हे शहर अत्यंत आधुनिक आहे, खूप चांगलं आहे, स्वच्छ आहे आणि इथली माणसंही फार निर्मळ मनाची आहेत. जे आपल्या महाराजांचं स्वप्न होतं किंवा त्यांनी ते तसं जगलं जे की इथे एक इन्क्लुझिव्हनेस आहे या शहरामध्ये. त्यामुळे तो इन्क्लुझिव्हनेसची संस्कृती आपल्याकडे खूप जपली गेलेली आहे. त्यामुळे वाशीत तुम्ही आनंद घ्या. आपल्या इथं अनेक लायब्ररीज आहेत. तुम्ही बाहेर गेलात तर इथे पण एक लायब्ररी आहे. जाता जाता सहज फेरफटका मारून जावा तिथे. अजूनही बऱ्याचशा गोष्टी नव्या मुंबईत आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की एक चांगलं शहर कसं असावं म्हणून तुम्ही हे नक्की स्वच्छ शहर म्हणून बघून जावा आणि जे जे तुम्हाला तुमच्या भागांमध्ये इम्प्लिमेंट करता येईल ते कृपया करा. आता तुमच्या प्रश्नाकडे खरं तर उद्योग कुणी करावा किंवा उद्योगासाठी पैसा लागतो किंवा शिक्षण लागतं हे खूप खरं आहे. म्हणजे तुम्हाला जर का तुम्हाला कोणी सांगितलं किंवा असं हल्ली काय रील्सचा जमाना आहे, तुम्हाला 5-10 मिनिटात सगळ्यांना ज्ञान हवं असतं, पर्टिक्युलरली जे तरुण मुलं आहेत ते, आणि मग ते येऊन सांगतात लगेच शिक्षण काय गरजेचं नाही आहे, तुम्ही पैसा कमवा फक्त. आणि मला असं वाटतं की हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने रुजवलं जाते आपल्याकडे. जर का आजच्या मितीला उद्योगासाठी सगळ्यात महत्त्वाची गरज कोणती असेल तर ती तुमचं चांगलं शिक्षण असलं पाहिजे तुमच्याकडे. जर चांगलं शिक्षण असेल तर आणि तरच एक चांगला मोठा जागतिक दर्जाचा उद्योग घडू शकतो. शिक्षणाशिवाय कोणताही उद्योग घडू शकत नाही. जर तो उद्योग घडला आणि आपल्याला तशी एक्झाम्पल मिळालीच तर ती काही कोटीमध्ये एखादं असतं किंवा काही लाखांमध्ये एखादं असतं. उद्योग घडण्यासाठीच्या बाकीच्या गरजा असतात. म्हणजे शिक्षण तुम्हाला फार महत्त्वाचं आहे, ते फक्त उद्योगासाठीच नाही तर एकंदर जगण्यासाठी गरजेचं आहे. पण उद्योगामध्ये जनरली मी जेव्हा बघतो त्यावेळेला हल्ली एक अशी लाट आली आहे. म्हणजे माझ्या लहानपणी आमच्याकडे
प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक होण्याची लाट होती, डीएड करायचं आणि शिक्षक व्हायचं अशी लाट होती. मी थोडंसं पॉप्युलरिझमच्या पलीकडे जाणारं उत्तर देतोय, त्याच्यामुळे मला माफ करा. शिक्षक होण्याची लाट होती, मग शिक्षकांची लाट गेली, मग डॉक्टर, इंजिनियर्स आणि वकील होण्याची लाट आली. मग ती लाट संपली किंवा ती अजूनही आहे. त्याच्यानंतर लाट आली ती म्हणजे MPSC UPSC द्यायची, आणि मग MPSC UPSCची पण लाट कदाचित अजूनही आहे. आणि त्याच्यातच मध्ये कुठेतरी सॉफ्टवेअर इंजिनियरची लाट आली 2000 मध्ये. आणि आत्ता जे मला मागच्या 5-7 वर्षात दिसतंय ती लाट अशी दिसते की प्रत्येकाने उद्योग करा. मग तुला काही जमत नाही आयुष्यात, तू उद्योग कर. तुला शाळेत मार्क नाही पडले, तू उद्योग कर. तू खूप डेंजर आहे, तू एकदम दादा आहे, तू उद्योग कर. अरे, किंवा तुला कोणी कंपनीत नोकरी द्याय ना, उद्योग कर. तुला कंपनीत भ्रष्टाचार करतोय म्हणून काढून टाकला, मग तू उद्योग कर. हे असं कुणी पण येऊन उद्योग करा असं नाही होत. उद्योगासाठी तुम्हाला आतून लढण्याची जिद्द लागते, तुम्हाला कम्फर्ट झोन सोडण्याची तयारी लागते. नाही तर मी फक्त माझ्या गावात वाघ असतो ना, बाहेर गेल्यानंतर तुमचं भिजलेलं मांजर होऊन जातं. असं नाही ना चालणार. जो आवाज आपला इथे आपल्या राज्यात चालतो तोच आवाज आपल्या राज्याच्या बाहेर जाऊन चालेल का? तो फक्त तुमच्या बुद्धीच्या जीवावर चालेल. तुम्ही नुसतं असा दम देऊन वगैरे नाही कामं भागणार. त्यामुळे आपल्याला आपला कम्फर्ट झोन सोडून जर पुढे जाता येत असेल तर आणि तरच आपण उद्योग करू शकतो. ही पहिली प्रायोरिटी असते आणि त्यांनी तो उद्योग करावा. दुसरं जी मला गोष्ट वाटते महत्त्वाची ती म्हणजे तुमच्यात लवचिकता पाहिजे उद्योगात. उद्योग हा काही सतत असा चढता राहत नाही की तुम्ही सरळ सरळ चढत सतत वरती चाललेत. उद्योगामध्ये इतके चढ उतार येतात आणि हा खरं तर मेंदूशी संबंधित, आणि मला असं वाटतं तुम्ही किती प्रेशर घेऊ शकता, तुम्ही किती स्ट्रेस घेऊ शकता ह्याच्याशी संबंधित गोष्ट आहे. कारण तुम्हाला आज अचानक खूप फेम मिळेल, नाव मिळेल, पण उद्या अचानक तुमचं काहीतरी गडबड होऊन जाईल, तुमच्याकडे खिशात पैसेच नसतील. आज कदाचित माझा उद्योग आहे, चालू आहे म्हणून मला बोलवलंय, मी जर का उद्या कफल्लक झालो तर लोक फोन नाही उचलायचे माझा, तेव्हा ह्याचं काय ऐकायचं म्हणे. सो उद्योगात तसं चालत नाही. तुमचा जो ग्राफ आहे तो AC वेव्ह सारखा असतो. जर इथे कोणी तांत्रिक बाजूचे असतील किंवा लहानपणी आपण अल्टरनेटिव्ह करंट शिकलो असतो तर तो असा खालीवर जातो. तो उद्योगात तुम्हाला ती खाली जायची पण तयारी पाहिजे, लवचिकता पाहिजे बेसिकली. सो लवचिकता पाहिजे. उद्योग दुसरा कुणी करावा त्याच्यासाठी एक फार चांगली गोष्ट आहे, पंचतंत्रामध्ये सांगितलेली गोष्ट आहे. 4 विद्वान शहाणे हे त्यांच्या युनिव्हर्सिटीमधून, तेव्हाच्या विद्यापीठातून पदवी घेऊन जातात. हल्ली विद्यापीठ म्हटलं की जरा कळत नाही लोकांना, युनिव्हर्सिटी म्हटलं की जरा जास्त कळतं. पंचतंत्रातली गोष्ट आहे. ते लोक युनिव्हर्सिटीमधून बाहेर पडतात, पदवी घेतलेली असते प्रत्येकाने. त्याच्यातले 4ही पदवीधरांपैकी एक जो असतो तो थोडासा असा थोडक्यात तो ढकलून पास झालेला असतो. मग ते पहिला जो पदवीधर असतो तो अत्यंत हुशार असतो. दुसरा, तिसरा एकदम एक से वडकर एक असतात. जंगलातनं चाललेले असतात पदवी घेऊन. अचानक जंगलातनं जाता जाता एकदम किर्र जंगलात येतात जिथं कुणीच नसतं. तिथं अचानक त्यांना एक सापळा दिसतो. त्याच्यातला एक पदवीधर म्हणतो की मी माझ्या बुद्धीने ओळखलंय की हा जो सापळा आहे हा सिंहाचा आहे. मग दुसरा म्हणतो की तू काय करणार? तो म्हणे मी माझ्या बुद्धीने हा सापळा सगळा जुळवून ठेवतो. मग तो सिंहाचा सापळा सगळा जुळवतो. दुसरा म्हणतो माझ्या इतकी बुद्धी आहे माझ्याकडे की मी या सिंहाच्या पूर्ण बॉडीवरती सगळं मांस आणि रक्त आणून देऊ शकतो. तर मग दुसरा म्हणतो ठीक आहे. तिसरा म्हणतो मग तो रक्त आणतो आणि ते पूर्ण सिंह पाहिल्यासारखा होतो. तिसरा म्हणतो मी ह्याच्यामध्ये जीव टाकू शकतो. चौथा म्हणतो अरे असं नको करू म्हणे, याला कशाला सिंहाला जिवंत करतो. ते तिन्ही पण शहाणे असतात ना, हुशार असतात ते फार. ते म्हणतात की नाही म्हणे आपण केला पाहिजे, बघितलं पाहिजे आपल्याला जमतंय की नाही ते. आणि मग ते तिसरा सिंहाच्या ह्याच्यामध्ये जीव टाकायला जाणार त्यावेळेला चौथा आपला झाडावर चढून बसतो आणि मग ते टाकतो जीव आणि होतो ना जिवंत सिंह. जसा सिंह जिवंत होतो, भूक लागलेली असते, पहिलं तर तिघांना खाऊन टाकतो. आणि तो वरचा जो तो बघत असतो, त्यांना सांगितलेलं असतं ना आधी नका करू म्हणून. आणि मग तो वरती बसलेला असतो, तो मग बघतोय सिंह सगळ्यांना खातो, मग निघून जातो. मग तो बिचारा खाली उतरतो आणि निघून जातो. आजच्या जगात जर का तुम्हाला बिझनेस करायचा असेल ना, तुम्हाला हे चौथ्या माणसाचं शहाणपण लागतं. व्यावहारिक शहाणपण जे आहे ना ते उद्योगामध्ये सगळ्यात गरजेचं असतं. हल्ली उद्योजक बनायचं म्हणजे काय असतं, आपल्याकडे मोटिवेशनचे डोस पाजले जातात. सकारात्मक विचार करा, सकारात्मक विचार करा. सगळीकडे उठल्या काय पॉझिटिव्ह विचार करा. उठलं की सकारात्मक विचार करा. अरे असं जग नाही चालत. फक्त सकारात्मक विचार गरजेचे नसतात, तुम्हाला नकारात्मक विचार पण गरजेचे असतात. आपलं सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज किती लढाया जिंकले आणि किती लढाया हारले हो, तरी पण पुन्हा लढायचे. तह व्हायचा, सगळे किल्ले द्यायचे, पुन्हा लढायचे. सो जे सकारात्मक आणि नकारात्मक विचारांचं जे पूर्ण हे आहे, माझ्या मते हे सगळं झूट आहे. ह्याच्यापेक्षा जर का काय पाहिजे असेल तर तुम्हाला प्रॅग्मॅटिझम नावाची एक डेफिनेशन आहे. प्रॅग्मॅटिक, त्याचं तुम्ही गुगल केलं तर तुमच्या लक्षात येईल. तुम्ही प्रॅग्मॅटिक असणं म्हणजे तुम्ही व्यावहारिक असणं. तर तुम्ही व्यावहारिक असलं पाहिजे की सिंह तुम्हाला जिवंत करता येतोय, त्याच्यात मांस भरता येते, रक्त भरता येते, पण तुम्हाला तो सिंह जिवंत नाही करायचा आहे. आणि केला तर त्याच्या भोवती पिंजरा टाकायचा आहे. आणि मग तो पिंजरा टाकून मग तुम्ही सर्कशीत धंदा करा त्याचा.
हा उद्योग आहे. सो उद्योग करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत असं मला वाटतं. नाही, उद्योग करताना काय करावं या गोष्टी सांगितल्या. त्याच्यामुळं आत्ताच्या घडीमध्ये 2 शाळा आहेत. एका शाळेमध्ये आपल्याला तिथंपर्यंत पोहोचवलं होतं, समजा इंजिनियर होतं, कोणी डॉक्टर होतं, कोणी ITI करतं, कोणी काय AI टेक्नॉलॉजीमध्ये जातं. आता पुढे ते विषय येईल. पण असं होतं ना की भिंतीच्या शाळेमध्ये जे शिकवलं जातं त्याच्याबरोबर उलट बिनभिंतीची शाळा असते. बिनभिंतीच्या शाळेमध्ये आपण जे शिकतो त्याचा किती फायदा होतो उद्योग करताना, आणि ते शिक्षण किती महत्त्वाचं आहे जे बिनभिंतीच्या शाळेत मिळतं. माझा थोडंसं त्याच्यात अगेन मी थोडंसं पॉप्युलर मतं मांडत नाही, त्याच्यामुळे माझा प्रॉब्लेम आहे. म्हणजे शिक्षण भिंतीतल्या शाळेतलं आणि मला असं वाटतं ते दोन्ही 50-50% गरजेचे आहेत. म्हणजे भिंतीतल्या शाळेतलं शिक्षण का गरजेचं आहे तर म्हणजे आता समजा मी तुम्हाला माझं सांगतो की मी ज्या वेळेला शाळेत होतो त्यावेळेला माझ्या शाळेत भिंतीचं आणि बिनभिंतीतल्या शाळेमध्ये म्हणजे फक्त म्हणजे नाही म्हणजे मला लक्षात आलं की तुम्ही म्हणता शाळेतलं जे आपण शिक्षण घेतो ते किंवा आपण आतमध्ये बसलेलो असतो आणि व्यवहार या जगात जेव्हा जातो तो ज्या वेळेला आपण शाळेत असतो त्यावेळेला शाळेत कुठली तुमची डेव्हलपमेंट होते तर शाळेमध्ये असताना वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या, विज्ञान स्पर्धा व्हायच्या, चेसच्या व्हायच्या, मैदानी खेळ व्हायचे. तर ह्याच्यामध्ये अनेक स्पर्धांमध्ये आपण भाग घ्यायचो. तिथंही आपण शिकतो, आपलं एक मेंटल फ्रेम तयार होते. किंवा मी शाळेत असताना नरेंद्र दाभोळकर असतील, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असतील किंवा प्राचार्य शिवाजीराव भोसले असतील सर, किंवा पु ल देशपांडेंना भेटायला मिळालं शाळेत असताना, किंवा शाळेत असताना आमच्याकडे अनेक वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या ज्यात वेगवेगळ्या ठिकाणी भाषणं, लिडरशिप क्वालिटीज, सायन्स एक्झिबिशन, ह्याच्यामुळे माणूस डेव्हलप होत जातो. त्यामुळे शाळेतल्या शिक्षणामुळे तुम्हाला अगदी काहीही खर्च न करता तुम्हाला बऱ्यापैकी जगातल्या बाकीच्या गोष्टींचं ज्ञान मिळतं. आणि ज्यावेळेला तुम्ही व्यवहार या जगात जाता त्यावेळेला तुम्हाला अनेक अडचणी येतात, त्या तुम्ही तसंच्या तसं नॉलेज वापरू नाही शकत. फॉर एक्झाम्पल म्हणजे बाहेरच्या जगात गेल्यानंतर खरं तर तुमची सुरक्षितता जाते, तुम्ही असुरक्षित बनता. त्याचं उदाहरण मी आता परवा आमच्या ऑफिसमध्ये दिलं होतं की तुम्ही स्ट्रीट स्मार्ट कसे पाहिजेत आणि ते तुम्हाला बाहेरच्या जगातच कळतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही चावी, एखाद्याचा धंदा आहे की जो लॉक जे आहे ते लॉक उघडून द्यायचा त्याचा बिझनेस आहे, चावी बनवून देतात लोक आपले. तो आता समजा असं इमॅजिन करा की आपलं लहान बाळ जे एक साधारण 2 वर्षाचं आहे ते आपल्या घरात अडकलंय, 1-1.5 वर्षाचं आहे समजा, ते घरात अडकलंय आणि तुमची चावी आतमध्येच राहिली आणि तुम्हाला आता ती चावी उघडता येत नाही, चावी नाही. त्यामुळे मुलं आतमध्ये रडत असतं, बाहेर सगळे घरातले असतात. मग ते म्हणतात की आता तू चावी बनवणारा आणा, त्याला उघडायला लावा. मग चावी बनवणारा येतो, तो ते चावी उघडतो, तो पटकन उघडतो 2 मिनिटात. त्याला सांगितलेलं असतं बाबा पटकन उघड, पोरगा आतमध्ये रडतंय. पोराने पार रडून रडून सगळा त्याचं अश्रू वाहत असतात, त्यामुळे त्याला सांगतात पटकन उघड. तो बिचारा येतो 2 मिनिटात चावीनं ते त्याचं तो टेक्निक वापरून तो लॅच खोलतो, आतमध्ये येतो, ते बाळाला घेतात, कवटाळतात. मग तो म्हणतो माझे 500 रुपये द्या. तो बाळ 500 रुपये कसले, 2 मिनिटात उघडलं, तुला काही कष्ट नाही पडले, काय नाही पडले, कसे ते 500 रुपये मागतो तू. तर तो म्हणतो अहो मी तुमचं लॉक उघडलं ना. म्हणे नाही नाही 500 रुपये नाही देणार, तू 100 रुपये घे आणि तू जा. तो बिचारा खूप भांडतो किंवा तो रडतो, काय करतो, पण त्याला 100 रुपयाच्या वरती लईतले 200 रुपये कोणतरी देते बिचारं, तो जातो. आता पुढच्या वेळेला त्याच चावी बनवणाऱ्याला तशीच केस येते आणि अजून एक पोरगं 1-1.5 वर्षाचं आतमध्ये लटकलेलं असतं. ते पोरगं रडत असतं जोरजोरात, आई वडिलांचा जीव कासावीस झालेला असतो, कसं होणार काय होणार. त्या चावीवाल्याला बोलवतात, चावीवाला म्हणतात खोल. आता तो चावीवाला खोलायला जातो, त्याला आठवतं पहिलं चला लगेच खोललं तर 500 रुपये मिळतील. मग तो प्रयत्न करतो, खोलतच नाही. त्याला ओरडतं तरी खोल ना, दुसऱ्याला बोलू आम्ही नाही तर. तो म्हणतो खोल ना, तुमचं लॉक खूप भारी आहे आणि ते अवघड आहे, ते कसं खोलणार. ते म्हणतात नाही नाही काही पण खोल. तो आवाज करतो, टेक्निक वापरतो, काही खोलत नाही. चांगला मस्त अर्धा-पाऊण तास तो प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर मग तो खोलतो. म्हणतो पण पैसे जास्त लागतील, करेन मी प्रयत्न, हे लागेल ते लागेल. मग तीच लोक त्याला 5,000 रुपये द्यायला पण तयार होतात. मग तो घेतो 5,000, मग खोलून देतो त्याला. आपल्याकडे हा जो स्ट्रीट स्मार्ट आहे ना, आणि बरं 5,000 देऊन मग खोललं की मग ते हा लय हुशार होता बरं का, ह्याने प्रयत्न करून खोलले. जे आधी नीट खोलून दिलं 5 मिनिटं त्याची किंमत नाही. हा जो स्ट्रीट स्मार्टनेस आहे ना तो बिझनेसमध्ये यायला पाहिजे. आपल्याकडे काय असतं, सरळ मार्गी चला. असा सरळ मार्गी चालणाऱ्यांचा बिझनेस नसतो. म्हणजे चावी बनवून उपयोग नाही, चावी मारायला आली पाहिजे, चावी मारता आली पाहिजे वेळेवर. मला फार प्रश्न पडतो, लोक म्हणतात सरळ मार्गी राहून तुमचं कोणी ऐकणार आहे का. तुम्ही सांगून बघा बरं लोकांना वेळेवर, उद्या सकाळी 9 वाजता बरोबर यायचं शार्प. एक माणूस येत नाही. तुम्ही सांगा 9 वाजता नाही आले, अर्धा दिवसाचा पगार कट, सगळे 9 पावणे 9लाच हजर. सरळ मार्गी माणसांना व्यवहार. आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे, आपण मूल्यांच्या चौकटीत नको इतके बसतो, जिथे गरज नाही तिथे मूल्यांच्या चौकटीत बसतो. मला असं वाटतं ही जी आपल्याला नक्की कळलं पाहिजे की मला नक्की. मार्क ट्वेन नावाचा एक विचारवंत आहे, तो फार भारी म्हणतो. मार्क ट्वेन असं म्हणतो की
जगात 3 प्रकारचे खोटं बोलले जातात. एक असतं संपूर्ण खोटं, दुसरं असतं अगदी म्हणजे एकदम खोटं, आणि तिसरं म्हणजे आकडेवारीसहित खोटं बोलणं. पण ही तिन्ही प्रकारची खोटं आपल्याकडे बोलायची प्रचंड सवय आहे, आणि त्याच्यामुळे ही जी मूल्य धरून बसलेली लोक असतात ना, ते कधी धंदा नाही करू शकत. त्यांना हे कळलं पाहिजे की खरं काय आणि खोटं काय. तिसरा प्रकार खूप वाढलाय आता देशात. असो, दूरदृष्टी. तर लोकात असा ना की आपल्याकडे तरुण मुलं ज्यावेळेला कॉलेजमधून बाहेर पडतात त्यावेळेला अनुभव घेतात, नोकरी करतात, मग व्यवसाय उद्योग निवडतात, मग 8 तासाच्या नोकरीमध्ये अडकून राहायचं नाही वगैरे वगैरे. सगळ्यांना व्यवसाय जमत नाही ते तर सांगितलं तुम्ही. पण आता प्रश्न असा आहे की मग काय करतात. तर आता ज्यावेळेला मी व्यवसाय बघायला किंवा आता आपण महाराष्ट्रभर फिरतो त्यावेळेला कुठल्याही 2 गावांच्या मधलं अंतर नाहीसं झालंय. आधी झाडं दिसायची, आधी निसर्ग दिसायचा, शेती दिसायची. आता झाडं, निसर्ग, शेती दिसत नाही, असं उलटं पालटं होऊन बघायला लागतं. कारण हा ढाबा, ते हॉटेल, इथं चुलीवरचं, तिथं गावावरचं, एकतर हे वाढत चाललंय, किंवा मग दुसरं आपल्याकडचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मग बाकीच्या उद्योगांमध्ये आपली लोक आहेत. आपल्याला कन्स्ट्रक्शन काहीतरी बांधणं म्हणजे कन्स्ट्रक्शन करणं, हॉटेल टाकणं, किंवा अशा पद्धतीच्या जे काही आपण ज्याला म्हणतो कन्व्हेन्शनल जे बिझनेसेस आहेत त्याच्या पलीकडच्या संधी शोधायची गरज असं आपण सगळे म्हणतो. पण शेवटी असं की त्या संधी शोधायच्या कशा. एवढ्या मोठ्या जगामध्ये आता तुम्ही हीटच्या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली, तर उद्योग नेमका कुठला करावा तरुणांनी ते शोधायचं कसं, तिथपर्यंत जायचं कसं, असा उद्योग कसा शोधायचा की जो पुढची 50 वर्ष 100 वर्ष सस्टेनेबल असेल आणि त्या उद्योगामधल्या संधी ह्या वाढत जातील, ना की त्या क्रंच होतील किंवा कमी होतील. हा खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे मी ह्याच्यासाठी चांगला म्हणतोय की मला स्वतःला असा प्रश्न ज्या वेळेला पडतो की आता काय होणार आहे, त्यावेळेला मी पहिली गोष्ट काय करतो तर ती मी कोणाचं यूट्यूबवरती भाषणं ऐकत नाही. मी पहिली गोष्ट कोणती करतो तर मी वेगवेगळे जागतिक रिपोर्ट्स वाचतो, मी वेगवेगळी आधुनिक तंत्रज्ञानाची पुस्तकं वाचतो. म्हणजे आता मी जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये काहीतरी करिअर करा तर तुम्ही करू नका. पहिल्यांदा हे तर पहा क्लाउड कॉम्प्युटिंग काय आहे ते. ठीक आहे. सो त्याच्यासाठी तुमचं वाचन खूप गरजेचं आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा आत्ता गेल्या वर्षीचा रिपोर्ट आला, आत्ता मार्चमध्ये एप्रिलमध्ये तो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा रिपोर्ट आला आहे. त्याच्यामध्ये फ्युचर ऑफ जॉब्स नावाचा एक प्रॉपर एक संदर्भ आहे ज्याच्यामध्ये फार चांगली माहिती दिलेली आहे की पुढच्या येणाऱ्या 5 वर्षांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे उद्योग फ्लरिश होतील, कोणकोणत्या प्रकारच्या नोकऱ्या तयार होतील. म्हणजे एखादा कोणत्या तरी क्षेत्रात काम करणार, समजा मी आता उद्योजक आहे तर आपल्याकडे ना असं एखादा उद्योग त्याला फार शहाणं समजायची पद्धत आहे, किंवा एखाद्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये एखादं चांगलं रील त्याचे मिलियन्स गेले किंवा त्याला हुशार समजतो आपण, किंवा ज्याला जास्त फॉलोअर आहेत त्याला हुशार समजतो आपण. तर असं न करता ह्याच्यासाठी फार चांगल्या व्यवस्थित विद्यापीठं आहेत, चांगल्या ह्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसारख्या संस्था आहेत जे लोक असे रिपोर्ट बनवतात. आता तो रिपोर्ट हा अत्यंत चांगला रिपोर्ट आहे. माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, गुगलवरती जावा, फ्री अवेलेबल आहे तो रिपोर्ट, तो तुम्ही वाचा. त्या रिपोर्टमध्ये काय सांगितलं आहे की येणाऱ्या पुढच्या 5 वर्षात 2-3 प्रकारचे उद्योग खूप मोठ्या प्रमाणावर वाढतील. पहिलं म्हणजे अख्ख्या जगभरामध्ये डिजिटलायझेशन होईल. मग आत्ता डिजिटलायझेशन नाही आहे का, तर डिजिटलायझेशनमध्ये फार आधुनिक प्रकार येतील. जसं मी तुम्हाला म्हटलं क्लाउड कॉम्प्युटिंग येईल. आता तुम्ही सगळ्यांनी ChatGPT ऐकलं असेल, सगळ्यांकडे बऱ्याच जणांकडे ChatGPT असेल. इंग्रजीसाठी पर्टिक्युलरली खूप चांगला उपयोग होतो आहे ChatGPTचा. तर ChatGPT म्हणजे AI वापरून बनवलेलं तंत्रज्ञान आहे. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग याचा वापर करून बनवलं जातं. त्याच्यामध्ये खूप संधी येतील, कारण क्रिएटिव्हिटीला प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथून स्पर्धा तयार होईल. पण बऱ्याचदा असं म्हटलं जातं की ChatGPT आलं किंवा AI आणि हे सगळं आलं की अनेक कवी असतील, संगीतकार असतील, किंवा ह्यांना वाईट दिवस येतील. तर तसं नाही. जे कॉपी पेस्ट करणारे लोक आहेत ते मरतील आणि जे ॲक्च्युअल क्रिएटर्स आहेत ते तसेच राहतील आणि ते इनफॅक्ट जास्त फ्लरिश होतील. किंवा त्याच्यानंतर ब्लॉकचेन आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कम्प्युटर्स आणि सॉफ्टवेअरमधल्या खूप संधी आहेत. आत्ता आपल्याकडे मी जसं म्हटलं तुम्हाला, तर जसं 10वी-12वीला जे टॉपर्स असतात ते सहसा कम्प्युटर इंजिनिअरिंग करतात. त्याच्यामुळे मला जे वाटतं की त्याच्याशिवाय ज्या खऱ्या संधी येतील त्या ऊर्जा क्षेत्रात येतील. तुम्ही जर आत्ता बघितलं 1ली, 2री, 3री आणि 4थी औद्योगिक क्रांती ह्याचा जर का प्रवास तुम्ही एकंदर बघितला
तर चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये जास्त सॉफ्टवेअर आणि ऑटोमेशन्स आणि IoT इंटरनेट ऑफ थिंग्स वगैरे अशा गोष्टींवरती भर दिला आहे. पण पाचवी जी औद्योगिक क्रांती होईल ती पाचवी औद्योगिक क्रांती ही एनर्जीच्या संदर्भात होईल. पाचवी औद्योगिक क्रांती ही IP प्रोटेक्शनसाठी होईल, म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये होईल. तर आपल्याला सगळ्यांना अशा गोष्टींकडे जास्त ओढा दिला पाहिजे. आपण एनर्जीमध्ये काय करू शकतो, तुमच्या फक्त माहितीसाठी सांगतो, भारतामध्ये जर का तुम्ही बघितलं ॲव्हरेज इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन किंवा पॉवर कन्झम्पशन तर अमेरिकेच्या 1/10 आहे. आपण अविकसित देशांमध्ये जसं असतं तसं असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये खूप संधी येतील. आरोग्य क्षेत्रामध्ये जर का तुम्ही बघितलं तर इन्फंट मॉर्टॅलिटी रेट नावाचा एक प्रकार येतो, म्हणजे लहान मुलं किती लवकर दगावतात त्याला इन्फंट मॉर्टॅलिटी रेट म्हणतात. तो महाराष्ट्र असेल किंवा अनेक भारताच्या राज्यांमध्ये खूप प्रचंड मोठा आहे, म्हणजे तो अगदी तिसऱ्या जगाशी आपण स्पर्धा करतो, आफ्रिकेशी वगैरे. त्यामुळे अशा आरोग्य क्षेत्रामध्ये खूप संधी येतील. फार्मास्युटिकल क्षेत्र फार प्रचंड वेगाने वाढतंय, म्हणजे प्रचंड म्हणजे अतिप्रचंड वेगाने फार्मास्युटिकल क्षेत्र वाढते. सगळ्यांना आरोग्याविषयी आता हल्ली लोक पण पहा तुम्ही 70-80 वर्ष सहज जगतात, त्यामुळे औषधाच्या क्षेत्रांमध्ये प्रचंड मोठे बदल होतील. आणि फार्मास्युटिकल क्षेत्र पर्टिक्युलरली भारतात अनेक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज येत आहेत, त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये मला खूप जास्त संधी दिसतात आणि आपण सगळ्यांनी त्याच्यात खरं लक्ष द्यायला पाहिजे. तिसरा सगळ्यात चौथा जो माझ्या आवडीचा विषय आहे किंवा मी ज्या क्षेत्रात काम करतो ते मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोसेसिंग इंडस्ट्री. तुम्ही जर का पाहिलं जगभरामध्ये आत्ता 1 नंबरचा देश जो सगळ्या जगाला माल पुरवतो म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंटमध्ये चीन आहे. तो चीन किती टक्के बनवतो माल, तर चीन हा जगाला लागणारा 28% माल बनवतो, जवळपास 27 ते 28%. अमेरिका जवळपास 22 ते 24% माल बनवते जगाला लागणारा. त्याच्यानंतर जर्मनी आहे, जपान आहे, हे देश आणि युरोपमधले बाकी देश मिळून साधारण 20-22% जगाला लागणारा माल बनवतात. आपण लोकसंख्येच्या मानाने 140 कोटीचा देश, जो आपण जवळपास 18-19% आहोत जगाच्या, तो देश आपण फक्त 3.2% मॅन्युफॅक्चरिंग करतो जगाला लागणारं. त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं कन्झम्पशन पण आलं. म्हणजे आपण जर का खरंच ठरवलं की आपण भारतामध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री वाढवली तर आपल्याला कितीतरी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. पर्टिक्युलरली लघु उद्योजक असतील, मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स असतील, याच्यामध्ये ज्या प्रमाणात आपल्याकडे अर्बनायझेशन वाढते त्यामुळे प्रोसेस इंडस्ट्रीला खूप मोठी डिमांड येईल. सो असे मी तुम्हाला आत्ता बोलता बोलता कमीत कमी 5-6 सेक्टर सांगितले. हा खरं तर एक विषय असा पूर्ण असा मे बी 1-2 दिवसाची कार्यशाळा घेण्याचा आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञांना आपण बोलवलं पाहिजे. आणि महाराष्ट्रासारख्या अत्यंत प्रगत राज्यामध्ये असे प्रयोग फार वारंवार व्हायला पाहिजेत की अशा वेगवेगळ्या फक्त महाराष्ट्रातल्याच नाही तर जगभरातले जे खूप मोठे मोठे शास्त्रज्ञ आहेत, मोठे मोठे स्टार्टअप्स आहेत, हे जे आयडिया क्रिएटर्स आहेत, त्यांना आपल्याकडे घेऊन मोठ्या स्पर्धा भरवल्या पाहिजेत. आणि BKC सारख्या ठिकाणी किंवा वाशीमधल्या आमच्या इंटरनॅशनल सेंटर्समध्ये किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावांमध्ये असे टॅलेंट शोधून त्यांना अशा स्पर्धांमध्ये आणलं पाहिजे, त्यांना ते दाखवलं पाहिजे आणि तिथून आपल्याला खरी प्रेरणा मिळेल. म्हणजे मला ज्या वेळेला उद्योगाची प्रेरणा मी म्हणतो त्यावेळेला आमच्या लहानपणी आम्ही BG शिर्के सरांची मी स्कॉलरशिप घेतली आहे स्वतः. BG शिर्के सरांच्याकडून आम्ही पाहायचो की तेवढा मोठा माणूस हेलिकॉप्टरने यायचा आमच्याकडे, वाटायचं ना आपल्याला पण चला हे आहे, म्हणजे हे असलं पाहिजे उद्योजक होणं म्हणजे. सो आपल्याकडे म्हटलं जातं की मराठी माणसं उद्योग नाही करत, त्यांना BG शिर्के सर माहितीच नाहीत, ते कर्मदरिद्री आहेत. म्हणजे आपल्याकडे एवढी चांगली चांगली लोक होऊन गेलेत, आपल्याला ही लोक समोर तर आली पाहिजेत आपल्या. सो ज्यावेळेला अशा देशविदेशातून येऊन आपल्याकडे अशा प्रकारचे डिस्कशन्स होतील ते खूप जास्त गरजेचे आहेत. लाखोच्या आणि करोडोच्या सभा किंवा लाखो आणि करोडोचे फंक्शन्स हे अशा पद्धतीचे जर झाले तर लहान लहान मुलं कितीतरी तयार होतील आणि अशा उद्योगाच्या संधी तयार होऊ शकतात. हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. नाही, सर्वात मला असं वाटतं की आत्ताच्या पूर्ण सत्रामधला हा जो भाग आहे हा खूप महत्त्वाचा भाग होता. कारण की आपण जे कन्व्हेन्शनल उद्योग करण्याचा प्रयत्न करतो आणि जिथं कॉम्पिटिशन ऑलरेडी 200% कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये आपण अजून जाऊन उतरतो, ज्याच्यामध्ये यशाची संधी किंवा यशाची शक्यता ही दुरावत जाते किंवा कमी होत जाते. म्हणून हा प्रश्न विचारला होता. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आत्ता एकतर सगळे मोस्ट ऑफ तरुण आहेत आणि किंवा मग पालक असलेली लोक आपल्या समोर आहेत, म्हणून हा प्रश्न विचारतो. आता जर हे उद्योग करायचे असतील तर आपल्याकडे जे शिकवलं जातं आहे सध्या, तर ते शिकून तर काय फायदा नाही. कारण ज्या पद्धतीचं शिकवलं जातं आहे त्या पद्धतीनं कॉलेजमधून पासआउट झाल्यानंतर बेसिक प्रश्नांची उत्तरंसुद्धा आपल्याकडच्या मुलांना येत नाही आहेत. आणि हे वास्तव आहे, म्हणजे उगाच कुणाला हिणवण्यासाठी आपण हे म्हणत नाही आहोत, पण हे वास्तव आहे. तर आता मग आपल्याला आपण शिकायचं कुठं, शिकायचं काय आणि कुठल्या पद्धतीचं शिक्षण त्यासाठी आपण घेतलं पाहिजे. कारण त्याशिवाय आपल्याला संधी शोधायच्या कुठं हे पण सापडणार नाही. आज गुगल आपल्याकडे आहे, आज ChatGPT आपल्याकडे आहे, आज AI तंत्रज्ञान आपल्या मोबाईलवरती आहे, सगळं आहे. पण आपण ChatGPTवरती जाऊन काय प्रश्न विचारतो किंवा AI वरती जाऊन काय प्रश्न विचारतो ते पण महत्त्वाचं आहे. म्हणून शिकायचं काय, कुठे शिकायचं आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न की संधी शोधायची कुठे. हे जे तुम्ही आत्ता म्हणालात ना की ती
आपण चॅट जीपीटीवर बघतो, आपण मोबाईलवर बघतो, आपण लॅपटॉपवर बघतो. बरेच पोरं आता मध्ये एक बातमी आली होती, माझा एक मित्र आहे, तो प्राध्यापक आहे, मी चॅट जीपीटीचा वापर पोरं कशी करतात आजकालचा, ते चांगल्या याच्यासाठी करण्यापेक्षा 70 मुलांना असाइनमेंट दिली आणि जवळपास 60 पोरांची सेमच होती, सगळ्यांनी चॅट जीपीटी मारलेलं होतं. तर नको तिथं वापर होतो. म्हणून हा प्रश्न विचारला की आपण नेमकं काय शिकलं पाहिजे. आपण कन्व्हेन्शनली इंजिनिअरिंग, आपण कन्व्हेन्शनली आर्किटेक्ट, कन्व्हेन्शनली डॉक्टर, कन्व्हेन्शनली काय आयुर्वेदिक डॉक्टर, डेंटल, याच्या पलीकडचं जे जग तुम्ही आत्ता सांगितलं त्या जगाकडे जर आपल्याला जायचं असेल, ते जग जवळ करायचं असेल तर कसं शिकायचं, कुठले कोर्सेस करायला पाहिजेत, कुठे शिकायला पाहिजे. इथे तर कुठे आजूबाजूला काही दिसत नाहीये. मी याच्यावर बऱ्याचदा लिहिलंय खरं की आपल्याकडे शिक्षण ही जी गोष्ट आहे ही फार लाईटली घेतली जाते. आणि म्हणजे मी जसं म्हटलं तसं काय शिकून करायचं आहे, किंवा अनेक मला उद्योजक भेटतात, पहा मी 10वी पास आहे आणि मी उद्योग करतो. अरे चांगलं आहे, तुम्ही यू आर सक्सेसफुल, बट हे लोकांमध्ये नका ना सांगू. त्याच्यावर निगेटिव्ह परिणाम होतो. लोकांना असं वाटतं अरे नाही, शिक्षणाचा फायदा नाही आहे, मला हेच केलं पाहिजे. हे ज्या पद्धतीने आपण आदर्श उभे करतो ना ते फार चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही केलंय, तुम्ही वेगळ्या गोष्टी मांडा ना, तुमच्या उद्योगातले चॅलेंजेस मांडा, तुम्ही बाकीच्या गोष्टी मांडा. शिक्षण हे खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, आपल्याला महात्मा फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असतील, ही किती चांगली, म्हणजे मला बऱ्याचदा इतकं भरून येतं, मी ज्यावेळेला बाहेर जातो कुठे, मला खूप भरून येतं की शाहू महाराजांसारखा माणूस 19व्या शतकामध्ये कंपल्सरी शिक्षण असलंच पाहिजे म्हणून कायदा करतो. ते मोफत शिक्षण द्यायचं म्हणून कायदा करतो. अरे काय तुम्ही पहा, ह्याचा विचार करा तुम्ही डेप्थमध्ये जाऊन, ही किती मोठी गोष्ट आहे. जर आपल्याला दूरदृष्टी डेव्हलप करायची असेल तर पहिल्यांदा हे केलं पाहिजे. ॲक्च्युली आपण माणसाला जर का सगळ्यात मोठी देणगी कोणती मिळालेली असेल ना या जगात, तर माणसाला विचार करण्याची क्षमता ही सगळ्यात मोठी देणगी आहे असं मला वाटतं. दुसऱ्या कुठल्याही प्राण्याला विचार करण्याची क्षमता नाही आहे. मुद्दा असा आहे की आपण ती विचार करण्याची क्षमता ही चॅट जीपीटी आणि इंटरनेटवर सोडली आहे. माझे एक पारसी बाबाजी बॉस होते, ते काय म्हणायचे की प्रफुल्ल, ये जो ब्रेन स्टॉर्मिंग सेशंस ये लोग रख रहे हैं ना, उसमें कभी जाने का नहीं है. मैं बोला क्यों? बोलते उसमें ना जाके वो सब ऐसा उंगली ऐसा दबाते, बोले सब वो लैपटॉप पे, वो इस पे, बोले उससे ना कुछ दिमाग में घुसता नहीं. वो लोग है ना, वो खूब भूल गए हैं कि एक्चुअली सोचना ब्रेन से होता है, मोबाइल से नहीं. तुम्हाला जर का विचार करायचा तो तुमच्या मेंदूने करायचा ना, तुम्ही मोबाईल आणि लॅपटॉपने काय विचार करता, असं नाही होऊ शकत. सो शिक्षण काय घ्यायचं, तर शिक्षण हे घ्यायचं की मी नक्की माझ्या मेंदूने विचार कसा करेन. आणि याला खूप शास्त्रशुद्ध पद्धती आहेत, विचार करण्याच्या पद्धती. मला माहिती नाही आता ते यूट्यूबवर असेल की नाही, पण माझे एक मित्र होते शंतनू अभ्यंकर म्हणून, वाईचे, आत्ता परवा गेले ते कॅन्सरने. शंतनू अभ्यंकरांचं माझं मागच्या वर्षी बोलणं झालं आणि मी सतत त्यांच्याबरोबर ह्या विषयावरती बोलायचो की डॉक्टर, आपल्याकडे प्रॉब्लेम काय माहिती आहे का, की आपल्याकडे लोकांना हेच नाही शिकवलं जात विचार कसा करायचा. आपल्याकडं असे आंधळी लोक बनवले जातात डोळ्यावर पट्ट्या बांधून, आणि मग जो कोणी, म्हणजे ते इतकं खोटं असतं ते की जसं ते तुमचे 4 महिन्यात पैसे डबल होतील आणि आपण विश्वास ठेवतो तसं. म्हणे लोक म्हणतात की बस तुम्ही ना हे करा, तुमचं चांगलं होऊन जाईल. म्हटलं हे नाही, आपल्याला लोकांना हे शिकवलं पाहिजे की विचार नक्की कसा करायचा. आणि मग कदाचित फेसबुक किंवा यूट्यूबवरती असेल, मी जवळपास तासाभराचं भाषण केलं होतं की नक्की विचार कसा करायचा, विचार नक्की कसा करावा. याच्यावर माझी रिक्वेस्ट, मी त्याच्यातलं रिपीट करत नाही, पण तुम्ही फेसबुक किंवा यूट्यूबला असेल ते नक्की पहा. त्याच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग काय असतं, ॲनालिटिकल थिंकिंग काय असतं, विचार करण्याच्या वेगवेगळ्या शास्त्रशुद्ध पद्धती कोणत्या आहेत, शिक्षण घेताना कसा विचार करायचा, तुमचे नक्की ॲडव्हान्टेजेस काय आहेत, डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, ह्याच्याप्रमाणे ते आपण शिक्षण घेतलं पाहिजे. आता तुमचा मुद्दा की आपण शिकताना वगैरे नक्की काय करायचं, तर जनरली शिक्षण घेताना आपण जी फक्त शालेय पुस्तकं वाचतो किंवा आपण फक्त जे मार्कांसाठी जी धडपड करतो ती न करता आपण नेहमी रेफरन्स बुक्स वाचली पाहिजेत. शिक्षण घेताना आपण त्याच्या खोलात गेलं पाहिजे. म्हणजे मी माझ्या आयुष्यात 21 अपेक्षित प्रश्नांच्या नावाचं कधी पुस्तक विकत घेतलं नाही, किंवा मी कधीही पाठ करून उत्तरं दिली नाहीत, किंवा कधी असं झालं नाही की मी त्या पद्धतीची पुस्तकं गाईड वगैरे वाचून मी अभ्यास केला. मी कायम रेफरन्स बुक वाचले. पूर्ण इंजिनिअरिंगला पण मी पूर्ण रेफरन्स बुक वाचले होते. आणि त्याचा फायदा असा झाला की ज्यावेळेला प्रत्यक्ष जगात मी कामाला आलो त्यावेळेला मला नक्की माहिती होतं काय आहे ते. आपल्याकडचे आदर्श बदलले पाहिजेत. आज मी तुम्हाला इथे बसलेल्या अनेकांना एक प्रश्न विचारू इच्छितो. तुम्हाला जर का मी असं म्हटलं की तुमचं आवडतं नेतृत्व कोणतं किंवा आवडता लीडर कोणता, तर तुमच्यापैकी अनेक जण मनातल्या मनात विचार करा, तुमच्याच मनात ठेवा, सांगू नका. आणि हा विचार करा आणि 2 मिनिटानंतर स्वतःला हा प्रश्न विचारा की माझ्या मनात जो मी लीडर निवडला तो राजकीयच आहे ना. ह्याच्यातल्या किती जणांनी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा एखादा नेता निवडला असेल मनातल्या मनात? ह्याच्यातल्या किती जणांनी एखादा शास्त्रज्ञ म्हणून नेता निवडला असेल? ह्याच्यातल्या किती जणांनी एक उद्योजक म्हणून नेता निवडला असेल? ह्याच्यातल्या किती जणांनी अत्यंत
खडतर परिस्थितीतून जग बदलणारा सिंगापूरच्या पंतप्रधानासारखा नेता म्हणाला असेल. ह्याच्यातल्या किती जणांनी ओबामाला किंवा बाहेरच्या देशातल्या नेत्याला नेता म्हणून निवडला असेल. म्हणजे आपली विचारशक्ती जी आहे ना ती एवढ्या एवढ्या डबक्यात बसलेली आहे. पहिल्यांदा शिक्षणानं ती डबक्यातून बाहेर काढायची असेल तर तुम्ही हे जे आत्ता शिक्षण चाललंय, आपल्याकडे PhD किंवा डॉक्टरेट किंवा अशा प्रकारचं शिक्षण घेणाऱ्यांना किती तुच्छतेने बघितलं जातं. काय करणार आहे एवढं शिक्षण घेऊन? अरे असं नसतं बाबा, ते संशोधनाच्या गोष्टी आहेत त्या. जगभरामध्ये तुम्ही जर का युनिव्हर्सिटीमध्ये गेलात तर अशाच गोष्टींचे संशोधन होतात. त्यासाठी शिकावं पण लागतं ना. एक जण मध्ये म्हणाले होते काय फायदा होतो. मुद्दा तो नाही आहे, पुन्हा तेच मुद्दा हा आहे की आपल्याला संशोधनाचं महत्त्व कळालं पाहिजे. म्हणजे आता एक कुठलं तरी क्षेत्र घेतलं तर आपल्याला त्या क्षेत्रामध्ये आपण किती नक्की त्याच्यामध्ये प्रगती करू शकतो याचा आपल्याला एकंदर अंदाज आला पाहिजे. ज्या वेळेला आपण त्या एका क्षेत्रामध्ये मास्टर होतो त्यावेळेला तुम्हाला त्याचे सगळ्या बाजू कळतात आणि ज्या वेळेला तुम्हाला त्याच्या सगळ्या बाजू कळतात ना त्यावेळेला आपण खरं प्रगतीची सुरुवात करतो. पण आता जे आपल्याकडे शिकवलं जात आहे इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये किंवा टेक्नॉलॉजिकल गोष्टी शिकवल्या जातात, शिकवलं नाही तो धंदा आहे. ते शिक्षण नाही, तो धंदा आहे. मग ते मला विचारायचं की मग आता जी पिढी बाहेर पडतीये त्यांचा प्रॉब्लेम असा झालाय की उद्योग करावा किंवा एक्सपर्टाईज मिळवावं असं शिक्षण इथल्या संस्थांमध्ये मिळवत नाही. मग ते कुठं मिळणार त्यांना? त्याच्याबद्दलचं एक उदाहरण सांगतो. आता परवाचा किस्सा आहे तो, मी कदाचित माझ्या ट्विटर अकाउंटवरती तो टाकला होता. मला माझे शिक्षक आहेत एक, त्या शिक्षकांचं म्हणजे मला शिक्षक होते ते, त्यामुळे मला त्यांचा फोन आला. म्हणे प्रफुल्ल माझे एक सहकारी होते, माझे मुख्याध्यापक होते ते, आणि म्हणे माझे एक सहकारी आहेत जे माझ्याबरोबर तरुण असताना होते आणि आता ते म्हणे ते रिटायर्ड झालेत आणि त्यांचा मुलगा BE झाला आहे आणि म्हणे अमुक अमुक कॉलेजमधनं, आता मी काय कॉलेजचं नाव नाही सांगत, अमुक अमुक कॉलेजमधनं त्याचं इंजिनिअरिंग झालं आहे आणि तुम्ही त्याला तुझ्या कंपनीत जरा ट्रेनी वगैरे म्हणून घे ना म्हणे, त्याला फार गरज आहे. आणि त्याचे बाबा पण म्हणे फार चांगले लोक आहेत म्हणे, तर तू जरा बघ ना, तुझ्याकडे नाही जमलं तर दुसऱ्या कोणाकडे तरी घे. मी म्हटलं ठीक आहे सर, तुम्ही मला नंबर द्या आणि त्यांना पण माझा नंबर द्या, त्यांना सांगा मला फोन करायला, मी बोलतो त्यांच्याशी. मग त्या शिक्षकांचा फोन आला. म्हणे असं असं मला अमुक अमुक सरांनी तुमचा फोन नंबर दिला आहे आणि तुम्ही माझ्या मुलाला तुमच्याकडे घ्या ना कामाला. तर मी म्हटलं सर घेतो मी कामाला, मला त्याचा बायोडेटा पाठवा आणि तो जर असेल तर मला सांगा, मी त्याचा टेलिफोनिक इंटरव्ह्यू घेतो आणि जर तो मला योग्य वाटला तर मी माझ्या इतर सहकाऱ्यांकडे पाठवतो, मग ते बाकीची प्रोसेस करतील. आणि माझ्याकडे नाही वाटला तर त्याला ज्याच्यात इंटरेस्ट असेल, कारण त्याला कुठल्या क्षेत्रात काम करायचं ते महत्त्वाचं आहे, मी त्याला त्यांच्याकडे पाठवेन. हे ऐकून घेतल्यानंतर ते म्हणे अहो माझा पोरगा बाजूलाच बसलाय म्हणे, तुम्ही लगेच घ्या ना इंटरव्ह्यू. बरं म्हटलं ठीक आहे मी घेतो, द्या फोन त्याला. मग त्या वडिलांनी त्याच्या स्पीकर फोनवर फोन टाकला. आता ते शिक्षक आहेत, सो मला शिक्षकांबद्दल पर्टिक्युलरली प्रचंड आदर आहे, कारण मला असं वाटतं की मी जो काही घडलो आहे ना ते मला लहानपणी जे शिक्षक भेटले त्यांचा त्याच्यात खूप वाटा आहे. त्यामुळे मी म्हटलं सर तुम्ही प्लीज घ्या त्याला. आणि मी त्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे 5 बेसिक प्रश्न विचारले ज्याच्यात त्याने इंजिनिअरिंग केलं होतं. अत्यंत बेसिक, म्हणजे एकदम साधे, ज्याच्यामध्ये त्यांना कोणालाही उत्तर द्यायला यायला पाहिजे. म्हणजे अगदी तुम्ही घेतलं समजा आपलं की बाबा तुम्ही बाराखडी म्हणून दाखव, अशा पद्धतीचे इंजिनिअरिंगचे बेसिक प्रश्न विचारले. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, त्या मुलाला 5 पैकी एकाही प्रश्नाचं उत्तर आलं नाही. त्याच्यानंतर मी त्याला हे सांगितलं की बाळ तू विसरला असेल, आता तुला 5-6 महिने झाले, तू एक काम कर, तू महिनाभर चांगला अभ्यास कर आणि महिनाभराने मला पुन्हा फोन कर आणि मग त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा बोलू आणि मग आपण ठरवू तुला कुठे टाकता येईल ते. तर त्याचे बाबा मला म्हणतात अहो सर तो ना लय प्रामाणिक आहे म्हणे, तो खूप चांगलं काम करेल, तुम्ही आत्ताच घ्या ना, कशाला महिनाभर लावताय, ते घेऊन टाका, तो शिकेल आत्तापर्यंत लगेच, तेवढ्यातल्या तेवढ्यात, तेवढा महिनाभर वाया जाईल विनाकारण. मी म्हटलं सर तुमचं खरं आहे, पण काय आहे की त्याला काहीच येत नाही आहे, त्याला एकदा वाचू द्या तर खरं, निदान मला माझ्या माणसांकडे पाठवून तरी माझी तर इज्जत ठेवा. आपली माणसं म्हणे कुणाला पाठवते आणि ना आम्हाला सांगतं कसली माणसं भरती करता तुम्ही. तर मी म्हटलं त्याला वाचू दे तर खरं. तर ते म्हणे की ठीक आहे, आणि मग त्यांनी फोन ठेवला. त्याच्यानंतर त्यांनी माझ्या शिक्षकांना फोन केला, त्यांचा मला शिक्षकांचा माझ्या फोन आला. सर म्हणे प्रफुल्ल म्हणे तू काय बोलणार, त्यांना लय नाराज झाले म्हणे. ते म्हणे काय झालं, म्हणे की ते म्हणे प्रफुल्ल वानखेडे काय कामाचा माणूस नाही अजिबात, बोगस आहे म्हणे, ते काय करणार नाही काम माझं म्हणे पोराचं. तर मी म्हटलं अहो सर त्याने त्या संस्था चालकाला पैसे दिले महिना 15-20 हजार रुपये त्याच्या पोराला इंजिनियर करायला, त्यानं तेव्हा नाही बघितलं की त्यानं पोराला नक्की काय शिकवलं 4 वर्ष, आणि आता त्याला मी द्यायचे 25,000-50,000 रुपये आणि मी शिकवायची अशी त्यांची इच्छा आहे का. म्हटलं हे नाही ना होऊ शकत. तो शिक्षण हे आपल्याकडे शिक्षण राहिलेलं नसून तो क्लिअर कट धंदा झालेला आहे. आता आपल्या शिक्षणाला मी शिक्षण म्हणूच शकत नाही आत्ताच्या. म्हणजे तुम्ही कुठलंही तुम्ही इंजिनिअरिंगचं मूल घ्या, त्या कॉलेजेसची नावं बघा, त्या कॉलेजेसच्या एकंदर इमारती बघा, तिथले होत असलेले प्रोजेक्ट्स बघा, तिथले होत असलेले अत्यंत प्रॅक्टिकल्स बघा, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर बघा आणि त्याच्यानंतर ठरवा. महाराष्ट्राची आत्ता इतकी दयनीय अवस्था आहे शिक्षणाच्या बाबतीतली, म्हणजे ही गोष्ट म्हणजे जरी तुम्ही विचारलं नसतं तरी मी मत मांडतो स्पष्टपणे. मी आत्तामध्ये त्याच्यावर डिटेल लेखही लिहिला होता.
आपल्याकडे IIT बॉम्बेसारखी फक्त एकच संस्था आहे, IIT मुंबई. आपल्याकडे IIM आत्ता चालू होतं आहे, अजून चालू झालेलं नाही आहे. आपल्या विद्यापीठांमधलं एकही विद्यापीठ आत्ता भारतामध्ये 1 नंबरला नाही आहे, पहिल्या काही 10मध्ये पण नाही आहे. म्हणजे ही दयनीय अवस्था अशी जर का असेल, मग ते कुठलंही क्षेत्र घ्या तुम्ही. पहिल्यांदा जर का या महाराष्ट्रात कुठले रिफॉर्म्स व्हायचे असतील तर ज्या महात्मा फुलेंनी, ज्या शाहू महाराजांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणामध्ये महाराष्ट्राचं एवढं मोठं नाव केलं, पहिल्यांदा इथली शिक्षण व्यवस्था मुळापासून उखडून टाकून नव्याने बनवली पाहिजे. जर ती होत नसेल तर तुम्ही कुठल्या तोंडाने जगाशी स्पर्धा करायला चाललाय? तुम्ही आता इथे कुठल्याही पदवीधर घडवत नाही आहोत आपण, तर आपण आता इथे मजूर घडवतोय, मजूर जगाला लागणारे. सो जोपर्यंत तुम्ही हे मजूरच घडवायचं शिक्षण देणार असाल तर त्या मजुरांमधनं काय तुम्हाला कोण तयार होणार आहे इथून? शिक्षण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. माझी तुम्हाला जे पालक बसलेत ना, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, काहीही करा पण पोरगं नक्की काय शिकतंय ना ते बघा. त्याला फक्त इंटरनेट कनेक्शन दाबून देऊ नका, ती गरज नाहीये. इंटरनेट इज नॉट नेसेसिटी. जे आत्ता वाटते त्याला काहीतरी शिकू द्या तर खरं, त्याला काय कळतंय ते वाचू द्यात त्याला. त्याच्या तुम्ही स्वतः त्याच्या शाळेत जावा 2 वेळा. म्हणजे मी असं फार अभिमानाने सांगतो की माझी मुलगी आत्ता शाळेत आहे, मी तिची एकही PTM चुकवलेली नाही 1ली पासून 10वी पर्यंत. प्रत्येक PTMला मी स्वतः जातो. मी जर का माझ्या मुलीचं शिक्षण नक्की काय चाललंय हे कळत नसेल मला, तर मग काय फायदा आहे तुमच्या पैशाचा? हल्ली पैसा हा फक्त लिव्हिंग स्टँडर्ड वाढवण्यासाठी कमवला जातो. पैसा हा फक्त लिव्हिंग स्टँडर्ड वाढवण्यासाठी कमवला जातो. तसं नसतं. पैसा हा तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ वाढवण्यासाठी वापरता आला पाहिजे तुम्हाला. शिक्षण हे तुम्हाला ते क्वालिटी ऑफ लाईफ देतं, पीस ऑफ माइंड देतं. दॅट गिव्ह यू प्रोग्रेस. आणि महाराष्ट्र हा प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणून तेव्हाच होईल जेव्हा योग्य प्रकारचं शिक्षण दिलं जाईल. एक नवीन इन्साइट्स मिळाव्यात म्हणून काही वेगळे प्रश्न विचारलेले आहेत. आता मजूर घडवत आहेत म्हणून कुणीही जाऊन उद्यापासून शाळेत हे करू नका, पण चांगली कॉलेजेस, चांगल्या शाळा निवडणं, तिथं मुलांना शिकवणं आणि जगातले सुरक्षित ठेवणं खूप मोठा भाग आहे तो सुद्धा, मुलांना सुरक्षित ठेवणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आत्ता मी बोलत असताना प्रफुल्ला येतानाच आम्ही बोलत होतो त्यावेळेला बोललो की ज्या पद्धतीनं आपल्याकडे सगळे बिझी झालेत, पेरेंट्स टीचर मीटिंगला जाणं किंवा काय करतोय माहीतच नाही, काय शिकतोय माहीतच नाही, कारण त्याचं पुस्तक दप्तर कधी बघितलेलंच नाही आहे. तर सगळे पेरेंट्स, सगळे टीचर्स, सगळे बिझी आहेत सध्या, खूप बिझी आहेत. त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम निर्माण होतात. समाजकार्यात खूप व्यस्त आहेत. तर मुद्दा असा आहे की जर उत्तम आपल्या म्हणजे 1, 2, 3 पिढ्यांचा व्यवसाय, 4 पिढ्यांचा, 5 पिढ्यांचा व्यवसाय उभा करायचा असेल तर त्यासाठी नेमकी कुठली दूरदृष्टी हवी? त्याचं कारण असं आहे की शिक्षण काय घ्यायचं कळालं, उद्योग कुठं शोधायचा कळाला, तो कसा उभा करायचा कळाला. पण आता जर हा उद्योग सस्टेनेबल ठेवायचा असेल, उभा केलेला उद्योग एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, तिसऱ्या पिढीकडे, टाटांचं साम्राज्य, त्यासाठी आता कुणी त्यांच्या कुटुंबात सुद्धा ते सांभाळायला हवंच अशी काही व्यवस्था असण्याची गरज नाही आहे. किंवा आपल्याकडे किर्लोस्कर आहे, किंवा आपल्याकडे बघितलं तर आता नव्या युगामध्ये अंबानी आहे. तर तुम्ही इंडस्ट्रियलिस्ट असणं, उद्योजक असणं याच्यामधला फरक काय आहे आणि तो सस्टेनेबल 2, 4, 5, 10 पिढ्यापर्यंत तो उद्योग टिकावा यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? कारण आपल्याकडे कंपन्या उभ्या राहतात आणि एकाच माणसाच्या आयुष्यात रॅक टू रिचेस कंपनी उभी पण राहते आणि ती तळाला पण जाते. अशा दोन्ही फेजेस एकाच आयुष्यामध्ये 15, 20, 30 वर्षामध्ये बघायला मिळतात. आणि मग लोक म्हणतात अरे काय नव्हतं याच्याकडे, बघा कुठपर्यंत पोहोचला. आणि तीच लोक म्हणतात बघा इथपर्यंत गेला, जास्त माज आला होता कुठे आला. तर ही जी सस्टेनेबिलिटी हवी असेल 3, 4 पिढ्यांची, 10 पिढ्यांची, आणि तो उद्योग जर समाजा उपयोगी, समाज हिताचा उभा करायचा असेल तर त्यासाठी काय क्वालिटीज, काय दूरदृष्टी ठेवायला पाहिजे? याला शाश्वत श्रीमंती असं म्हणतात. या सब्जेक्टला जो तुम्ही प्रश्न विचारला त्याला अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये शाश्वत श्रीमंती असं म्हणतात. परत एकदा मी रिपीट करत नाही. शाश्वत श्रीमंतीवरती मी एक रिसेंटली पुण्यामध्ये वसंत व्याख्यानमालेमध्ये जवळपास 1.5-2 तासाचं काहीतरी त्याच्यावरती मी एक तो खरं तर ते खूप अभ्यास करून आणि एक 2-3 तासांचं ते प्रॉपर भाषण आहे. ते मला वाटतं काहीतरी साधारणपणे मी 1 तासाभरात केलं होतं तिथे. तो शाश्वत श्रीमंती म्हणजे काय आणि नक्की ते कसं पद्धतीने तुम्ही सस्टेनेबल वेल्थ कमवू शकता ते. तर याच्यामधला जो सुरुवातीचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो अशा याच्यातला, तो असतो म्हणजे नम्रता. म्हणजे मला असं वाटतं ज्यावेळेला तुम्हाला पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी, चौथी पिढी ही जर का तुम्हाला श्रीमंत ठेवायची आहे, मग त्यात श्रीमंतीच्या वेगवेगळ्या व्याख्या येतात. एक बौद्धिक श्रीमंती असते, आर्थिक श्रीमंती असते, वेगवेगळ्या प्रकारच्या श्रीमंती असतात. जसं गरिबीला पण आपल्याकडे फक्त आर्थिक गोष्टीशी जोडलं जातं, तसं गरिबीला पण वेगवेगळे आयाम आहेत. गरिबी ही
बहुआयामी असते. म्हणजे पहिल्यांदा श्रीमंती काय याच्या आधी तुम्हाला गरिबी कळली पाहिजे. तो गरिबी ही आर्थिक असते, गरिबी ही सामाजिक असते, गरिबी ही अनेक अंगाने असते. तशीच श्रीमंती पण अनेक अंगाने असते. पण श्रीमंतीमधला एक कॉमन फॅक्टर जो असतो तो जर का तुम्हाला तो पिढ्यानपिढ्या टिकवायचा आहे तर तो असतो नम्रता. आपल्याकडे काय जरी झालं तरी पण तुला माहिती आहे का मी कोण येते, म्हणजे हे जे अप्रोच आहे ना, लगेच तोडफोड, काय सोडणार नाही तुला, हा जो प्रकार आहे ना तो फार वाईट आहे. अशा ह्यानं तुम्ही टिकू नाही शकत. त्यामुळे पहिली गोष्ट जर का कुठली असेल जी कदाचित तुम्हाला असं वाटेल हे काय सांगतोय म्हणजे, तर मला वाटतं हे मी अत्यंत नम्रतापूर्वक सांगतोय तुम्हाला की नम्रता खूप गरजेची आहे. आणि ती जर का असेल तर आणि तरच आपण पुढे जाऊ शकतो. एखाद्याची मतं नाही पटत आहेत तर मला असं वाटतं नाही पटत आहेत, दॅट इज ओके. त्याला सांगायची पण गरज नाही. यू जस्ट डिस्कनेक्ट अँड गो. तो त्याला जाऊ देत. परत त्याचा डोक्यातही विचार करू नका की मी तो द्वेष करतोय त्याचा, मी त्याला सोडणार नाही त्याला. ह्या गोष्टी न करता तुम्हाला नाही पटत आहे, जस्ट डिस्कनेक्ट इट आणि गो अहेड. मी समाज माध्यम वापरतो, मी एकच समाज माध्यम वापरतो ट्विटर. आणि मला एखाद्याचं नाही पटलं तर मी अजिबात वाद घालत बसत नाही. मी त्याला ब्लॉक करतो आणि मी पुढे निघून जातो. त्याला फार त्रास होतो तिकडे मग. आणि मग मला असं वाटतं ठीक आहे, दॅट इज ओके, तो तुझा मुद्दा आहे, मला माझं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला सोडून देता आलं पाहिजे गोष्टी. माझा मुद्दा काय ह्याच्यात, तुम्हाला सोडून देता आल्या पाहिजेत. जर का ते पकडून धरलं ना तर भगवान बुद्ध म्हणतात तुम्ही एकदा पकडून धरलं की मग तुम्हाला दुःखाचं मूळ तिथंच आहे. त्यामुळं काय पकडून ठेवायचं आणि काय सोडायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. ते एकदा कळलं की फार. साळुंखे सरांसारखी तुम्ही पुस्तकं वाचा. त्यांचं एक मित्रावरून पुस्तक आहे, वाचलं का कोणी? मित्रांना शत्रू करू नका. मित्रांना शत्रू करू नका. फार सुंदर पुस्तक आहे. माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे अशा प्रकारची पुस्तकं वाचली पाहिजेत आपण. आणि पुढच्या जगात जायचं असेल, ह्या पिढ्यानपिढ्या जर का श्रीमंती टिकवायची असेल ना, तर मी तुम्हाला अत्यंत जो मला कळलाय मंत्र तो सांगतो. खूप पुस्तकं वाचा. आपल्या मुलाबाळांना पण पुस्तकं वाचायला लावा आणि चांगली पुस्तकं वाचायला लावा. यानं जे रुजतं ना, वाचनानं जे रुजतं ना, ते खूप महत्त्वाचं असतं. आपल्याला आभार मानले पाहिजे. जर का तुम्ही मानवी उत्क्रांतीचा एकंदर इतिहास बघितला तर मानवी उत्क्रांतीमध्ये मानवाची प्रगती कशामुळे झाली तर आपल्याला वाटतं की त्याने हत्याराचा शोध लावला, दगडी हत्याराचा. म्हणजे ती पहिली आर्टिफिशियल गोष्ट आली जी माणसाच्या हातात आली, दगड. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गोष्ट करतो. माणूस तेव्हा दगड वापरत होता. दुसरा कुठलाही जगातला प्राणी अशा बाहेरच्या बाह्य जगातल्या वस्तू वापरून स्वतःचं संरक्षण करत नाही, फक्त माणूसच करतो. दुसरी गोष्ट जी उत्क्रांतीमध्ये महत्त्वाची ठरली ती होती चाकाचा शोध. म्हणजे माणसाला चाकाचा शोध लागला आणि मग त्याची प्रगती सुरू झाली. तिसरी जी म्हटली जाते उत्क्रांतीमधली, तो माणूस शेती करायला लागला आणि मग त्याला कळलं की जनावरं पाळायची. दुसरा जनावर पाळणारा माणूस हा एकमेव प्राणी आहे. दुसरा प्राणी कुठला प्राणी पाळत नाही, आपणच पाळतो. आणि चौथी गोष्ट ज्यानं जग अख्खं बदललं ते म्हणजे इथे प्रिंटिंग मशीनचा शोध लागला. प्रिंटिंग मशीनचा शोध लागला आणि ज्ञान फ्री फ्लो झालं आणि अख्ख्या जगभर ज्ञान पसरलं. 1450 मध्ये गुटनबर्गनं प्रिंटिंग मशीनचा शोध लावला आणि आपल्याकडे त्याच्यापेक्षा महान माणूस जन्माला आला, महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांनी आपल्याला शिकवलं की पुस्तकं वाचा. ही पुस्तकं आपल्या पिढ्यानपिढ्यांपर्यंत रुजली पाहिजेत. हे ज्ञान पुढच्या पिढ्यांपर्यंत गेलं पाहिजे. फक्त मौखिक ज्ञानावरती अवलंबून राहू नका. वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्या पोरांना दिलं तर ते आपण खरं मी त्याच्यासाठी एवढा कॅपेबल नाही आहे, मी तेवढा सुज्ञ नाही आहे अजून. मी खूप शिकतोय, मी लहान आहे तुमच्या अनेकांपेक्षा. पण मला असं वाटतं की वाचनाचे महत्त्व जे मला कळलंय, जे आत्ता मी इथे बसलोय, जे मी आत्ता तुमच्याशी बोलतोय, हे सगळं त्या पुस्तकातून येतं. आणि मला त्याचं पूर्ण क्रेडिट त्या पुस्तकांना, त्या लेखकांना, त्या शास्त्रज्ञांना, माझ्या आईबापाला ज्याने मला शिकवलं, ह्या सगळ्यांना द्यावं असं वाटतं. आपणही काय करू शकतो आपल्या पोराबाळांना, त्यांना वाचायला शिकवू शकतो. सो ते खूप महत्त्वाचं आहे. आपण काय शिकलो मात्र, आपण शिकलो ज्या मानवी उत्क्रांतीमध्येच अत्यंत महत्त्वाचा, पण माणूस हा एकमेव प्राणी आहे ज्याला आग लावायला येते आणि आगीवर नियंत्रण लावायला येतं. मग आपण काय करतो, आपण फक्त आगी लावतो आणि पळून जातो. आपण फक्त तेवढंच घेतलं. सो जर का आपल्याला हा नाद सोडून दिला पाहिजे, ह्याचं वाईट करेन, त्याचं वाईट करेन, त्याचं वाईट करेन, इकडे काढी टाकेन, तिकडे काढी टाकेन, त्याच्यापेक्षा आपण आपल्याच डोकावून बघितलं पाहिजे आणि मी काय करू शकतो ते करून जर का आपण पुढे गेलो तर जास्त गरजेचं आहे. आता रिसेंटली मी याच संदर्भात रवींद्रनाथ टागोरांच्या एका कवितेचं वाचन केलं होतं. ती कविता अशी आहे की सूर्य एक दिवस अस्ताला जात असताना सूर्य थकतो आणि तो म्हणतो की अरे आता मी अस्ताला चाललो आहे आणि तुम्ही प्लीज या पृथ्वीची काळजी घ्या. आता तो चंद्राकडे बघतो तर चंद्र एवढं काळपट तोंड करून म्हणतो की अरे मला काय, मी परप्रकाशित आहे, मी कशाला काळजी घेईन कोणाची, मला काय जमणार नाही हे. मग ते सूर्य ताऱ्यांकडे बघतो. तारे म्हणतात आम्हीच लुकलुकतोय, आम्ही काय देणार प्रकाश दुसऱ्यांना कोणाला. मग ते चंद्र तारे सगळेच, सूर्य असा म्हणतो आता कोण बघणार पृथ्वीकडे. तर हे सगळं ग्रह पण एकदम पाय मागे घेतात, कोणीच नसतं.
एका झोपडीमध्ये एक दिवा असतो. त्या झोपडीमधला दिवा म्हणतो की तू जा म्हणे अस्ताला, माझ्या पणतीमध्ये जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत मी ही झोपडी उजळवून ठेवेन. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात ना ही पुस्तकं जी आहेत ना ती त्या पणतीचं काम करतात. ती आपल्या आतमध्ये प्रेमाची, मायेची ज्योत जागवतात, शांततेची ज्योत जागवतात. जेवढं मन आपलं शांत असेल तेवढ्या आपल्या पुढच्या पिढ्या पण शांत होतील, शांततेनं विचार करतील, शांततेनं प्रगती करतील. मला वाटतं ही शाश्वत श्रीमंतीची खरी जाण्याकडचा प्रवास आहे. मी तो प्रवास करायचा प्रयत्न करतोय. मी म्हणत नाही की मी अत्यंत योग्य प्रकारे आणि चौकटीत मूल्य ठेवून काम करतो, पण मी प्रयत्न करतोय की मी अशा पद्धतीचं वाचन करेन, अशा पद्धतीच्या लोकांना भेटेन जे माझ्यापेक्षा जास्त हुशार आहेत, ज्यांना माझ्यापेक्षा जास्त जग पाहिलेलं आहे. मी त्यांच्या पायाशी कसा राहीन, मी त्यांच्याकडून जास्तीत जास्त कसं शिकेन, हे ज्या वेळेला आपण करू, हे शिकत शिकत राहू. ज्या वेळेला एक ॲडम ग्रँट नावाचा लेखक आहे, ज्याचं गिव्ह अँड टेक नावाचं पुस्तक आहे, जे तरुण मुलं असतील त्यांनी नक्की वाचा. त्याच्यामध्ये तो म्हणतो की जे तुम्ही हल्ली तेच लोक जिंकतील जे सतत बदलत राहतील, पण त्याच्यातही तेच लोक खरं लीडर्स बनतील जे नवनवीन गोष्टी अत्यंत वेगाने शिकतील. त्यामुळे ह्या नवनवीन गोष्टी शिकत राहूया आणि नव्या तंत्रज्ञानाला सामोरं जाऊया. जी ही दूरदृष्टी आपल्याला जर का मिळाली अशी नव्या तंत्रज्ञानाची, तर जसं शाहू महाराजांनी त्या काळात धरण बांधलं, शेती तंत्रज्ञान, इंडस्ट्री विकसित केली आणि आजपर्यंत 100 वर्षानंतर आपण फळं चाकतोय, तसं जे पुढच्या 25 वर्षात 30 वर्षात नवीन तंत्रज्ञान आहे आपण त्याच्याकडे लक्ष देऊया. आपण सगळे मिळून पुढे जाऊया. मला असं वाटतं प्रत्येकानं आपण तो फक्त एक दिवा होऊया आणि आपल्या दिव्यानं दुसऱ्याचा दिवा लावूया. कसं आहे की आत्ताच्या जगामध्ये एकतर तुम्ही अपडेट होऊ शकता किंवा मग जर अपडेट नाही झालं तर तुम्ही आउटडेट होता. म्हणजे दोन्हीपैकी एकच ऑप्शन आपल्याकडे आहे, अपडेट होणं किंवा आउटडेट होणं. हा प्रश्न यासाठी विचारला, परवा मी पुण्यात असताना एक डॉक्टर केळकरांचं भाषण ऐकत होतो एका कार्यक्रमामध्ये. त्यावेळेला ते म्हणाले की प्रतिकूल परिस्थिती जी आहे ती तुम्हाला सर्वात जास्त अनुकूल असते, कारण प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही सर्वात जास्त कष्ट करता, सर्वात जास्त उत्तम वर्तन करता, तुम्ही जमिनीवर राहता आणि ती प्रतिकूल परिस्थिती तुम्हाला यशापर्यंत पोहोचवते. प्रफुल्लने आता ते सांगितलं की अनुकूल परिस्थिती असल्यानंतरचा जो उन्माद असतो त्यापेक्षा आपण विनम्रतेनं राहायला शिकलो तर ती वेल्थ जी आहे किंवा तो जे आपण उभं केलेलं साम्राज्य म्हणू नये पण उभं केलेला जो उद्योग व्यवसाय तो अधिक काळ टिकेल. वेल्थ मॅनेजमेंट आणि बिझनेस आणि बाकीच्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या त्या तर निश्चितपणे त्या व्यक्तीला कुटुंबातून शिकवल्या जातातच, पण हे जे शिक्षण आहे मूल्य शिक्षण ते खूप महत्त्वाचं आहे. पुढचा जाता 2 प्रश्न आहेत फक्त शेवटचे. हा प्रश्न आहे की माणसं आपल्याकडे विचार करताना पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर असा विचार करतात. म्हणजे आधी इतिहासात डोकवायचं की असं होतं तसं होतं, मग आत्ता माझं असं आहे बघा आता काय, मग फ्युचरमध्ये ना असं होईल, गणपतवाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी, मनाशीच म्हणायचा या जागेवर बांधीन माडी वगैरे असं. आणि एक उलटा विचार आहे की मग आधी फ्युचरचा विचार करायचा, प्रेझेंटमध्ये आपण कुठे आहोत आणि तिथं पोहोचण्यासाठी काय करायचं, आणि मग पास्टमध्ये डोकावायचं. हा प्रश्न माझा नाही, हा प्रश्न प्रफुल्लची लेख आहे इवा, ती आता ऐकायला आलेली आहे प्रफुल्लला, तिने विचारायला सांगितलेला प्रश्न आहे हा. मी फक्त त्याच्यामध्ये ॲडिशन केलेलं आहे. मला नेहमी असं वाटतं की आपल्याकडे लहानपणापासून शिकवलेलं असतं ना, आपल्याला इतिहास माहिती पाहिजे का तर माहितीच पाहिजे. मला त्याच्याबद्दल अजिबात डाऊट नाही. इतिहास आपल्याला माहिती पाहिजे आणि मग आपण वर्तमानात तसं जगलं पाहिजे आणि मग आठवलं पाहिजे आमच्यावर एवढा अन्याय झाला होता, माझं एवढं झालं होतं, आम्ही एवढे भारी होतो, आम्ही एवढे मोठे होतो, आमचं असं होतं, आमचं तसं होतं. आणि आपल्यामध्ये ना अचानक ते असं एक हे राहतं की आम्ही फार भारी होतो असं. आता ह्याच्यातनं मग आपण प्रगती नाही करत. सो मी सतत ह्या गोष्टीवरती बोलत असतो की आपण हा विचार केला पाहिजे की मला लाँग टर्ममध्ये काय गोल आहे माझं. आणि हे लाँग टर्म गोल मी काय कॉर्पोरेटमधलं वगैरे स्ट्रॅटेजी ब्रेनस्टॉर्मिंग तसली भानगड सांगत नाही आहे. एक फार रिनोन्ड कॉन्सेप्ट आहे ज्याला एलिफंट कॅचिंग असं म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांची शिकार केली जाते, इतर सगळ्या प्राण्यांची, म्हणजे हरणाची शिकार केली जाते, सशाची शिकार केली जाते, एलिफंटची शिकार नाही केली जात. एलिफंटला कॅच केलं जातं, पकडलं जातं आणि मग त्याच्यावरनं पुढे केलं जातं. तो एलिफंट कॅचिंग हा जो प्रकार आहे त्याच्यावरचं फार सुंदर पुस्तक आहे बागची नावाच्या लेखकांचं. ते माइंड ट्रीचे संस्थापक आहेत, तुम्ही सगळ्यांनी ते वाचा. त्याच्यात फार चांगला कॉन्सेप्ट सांगितला की तुम्हाला जर का हत्ती पकडायचा आहे ना तर तुम्हाला पुढचं बघायला लागतं, की पुढचा विचार करायला लागतो की तो हत्ती मग कुठं जात असेल, मग ती एक टीम जाते, ती बघते, त्याच्यानंतर दुसरी एक टीम जाते, ती रात्रीच्या वेळेला ढोल वाजवते किंवा थाळ्या वाजवते, मग तो हत्ती पळत येतो, तिसऱ्या एक टीमने तोपर्यंत खाली खड्डा खोदलेला असतो, मग तो हत्तीबरोबर त्या खड्ड्याकडे जातो, मग तो तिथे पडतो, चौथी टीम येते, ती एक्सपर्ट असते त्या हत्तीला, कारण तो जंगली हत्ती असतो, तो काय पाळलेला नसतो, त्याला कसा काढायचा त्याची ती एक वेगळं काढतात तिला, मग तो हत्ती काढतात, मग त्याला माणसं लावतात आणि मग त्याच्यावरती बाकीचे अनेक उद्योग केले जातात. हल्ली तो कुठं बांधलेला असतो तुम्हाला माहिती आहे. सो किंवा पूर्वीच्या काळात हत्तीचे प्रचंड उपयोग होते. तर हे सगळं कधी होतं, ज्यावेळेला तुम्ही विचार करता की मला आत्ता पुढे हत्ती पकडायचा आहे,
म्हणजे तुम्ही काय करता, तुम्ही तो पहिला भविष्यकाळ बघता, तुम्ही एक काहीतरी गोल ठेवता, त्याच्यानंतर तुम्ही प्लान करता सगळा, मग तुम्ही बॅकवर्ड येता आणि मग तुम्ही वर्तमानात ठरवता की बाबा आत्ता मी इथून पुढे कसा प्रवास करायचा. तो जो जगभर किंवा आता हल्ली सगळीकडेच मान्य आहे की पहिला भूतकाळ, मग वर्तमान काळ, मग भविष्यकाळ. तर आत्ताचे जे 21वे शतक आहे तिथे असा प्रवास करावा लागतो की पहिला भविष्यकाळ मला कुठे जायचं आहे, त्याच्यानंतर मी वर्तमानात तसा प्लॅन करायचा आणि मग टप्प्याटप्प्याने पुढे जायचं. ह्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आमच्या कॉर्पोरेटमध्ये इन्फोसिसचं दिलं जातं, जे त्याच पुस्तकात फार चांगल्या पद्धतीने लिहिलं आहे. इन्फोसिस ही साधारण 2000 त्यांच्या कंपनीमध्ये 5000 एम्प्लॉई होते आणि त्यांनी ठरवलं की आता वी वॉन्ट टू कॅच द एलिफंट. आत्ता इन्फोसिसचा टर्नओव्हर हा जवळपास 1.5 लाख कोटी आहे, प्रचंड मोठा. त्यांच्याकडे 2000ला 5000 एम्प्लॉई होते, टू बी प्रिसाइसली 5289. त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं की आता आपल्याला मोठा बिझनेस करायचा आहे, हे अमुक प्लॅनिंग करायचं आहे आणि आपल्याला असं भविष्याकडे जायचं आहे. मग त्यांनी प्लॅन केला आणि 2003 इन्फोसिसमध्ये एम्प्लॉईज झाले 15,000, 5000चे 15,000. त्याच्यानंतर त्यांचा प्लॅन होता, कारण दे वॉन्टेड टू कॅच द एलिफंट, त्यांना असं ससा कासव बिसव काय पकडायचं नव्हतं. मग त्यांनी 2010ला तेच एम्प्लॉईची स्ट्रेंथ ती 15,000वरनं जवळपास 1.5 लाख झाली आणि आत्ता 2024ला इन्फोसिसमध्ये 3.5 लाख लोक काम करतात आणि 1.5 लाख करोड टर्नओव्हर आहे त्यांचा. सो हे जेव्हा तुम्ही प्लॅन करता असं, ते खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळं पहिल्यांदा नेहमी भविष्याचा विचार करा, आपल्याला कुठे जायचं आहे, त्याच्याप्रमाणे उलटं प्लॅन करत आलो तर मग आपल्याला वर्तमान अधिक सुसह्य होतो आणि त्याच्यात काही नाही झालं तरी पण तुम्ही पुढे तर नक्कीच गेलेला असता. निश्चित. म्हणजे थोडक्यात आपल्याला पुढं जायचं असेल तर नुसत्या थाळ्या आणि टाळ्या वाजवायच्या नाहीत, हां, पुढचा विचार करायचा आहे. तर आता जाता शेवटचा प्रश्न आहे, कारण की तरुण पिढीमध्ये पैसा आला म्हणजे एकतर सुबत्ता आली की त्यांना वाटतं की रिकग्निशन मिळालं पाहिजे. रिकग्निशन 2-3 टप्प्यातून मिळतं की तुम्हाला सामाजिक एक रिकग्निशन असतं, ओळख असते, तुम्ही एक मोठे उद्योजक झालात, मग तुम्ही सामाजिक कामं करत. मोस्टली आपल्याकडे जे होतं एक 2-4 वर्ष सामाजिक कामांमधून आपण पुढे आलो की लगेच बोर्ड लागायला लागतात, भावी हे भावी ते. उद्योजकांनी भावी हे किंवा भावी ते याच्या फंदात पडावं का? उद्योग करणाऱ्यांनी राजकारणाचा रस्ता पकडावा का? कारण हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे, मला वाटतं इथं आलेल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. म्हणून मी पहिल्यांदाच म्हटलं बरं विचारून काहीच फायदा होणार नाही, खरं विचारलं पाहिजे. मग काय आता म्हणजे आता तुम्हाला पण सामाजिक ओळख मिळाली, मग आता तुम्ही पण भावी बिवीचा विचार करताय का? जे लोक मला ओळखतात त्यांना माहिती आहे की माझा प्रांत राजकारण हा नाही आहे. जे लोक करतात त्यांना माझ्या शुभेच्छा. आपल्याकडे फार बुद्धिवंत लोक असतात, काही थॉट असे मांडणारे लोक असतात. त्यांचं म्हणणं असतं की राजकारणापासून तुम्ही वेगळे राहूच शकत नाही म्हणून, आणि तुम्हाला राजकारणामध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली तुमचा सहभाग असलाच पाहिजे किंवा राजकारण तुम्ही त्याच्यातून बाहेरच पडू नाही शकत, असा एक प्रवाह आहे. मला त्या सगळ्यांना लोकांना त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे आणि मी त्यांच्या मताचा आदर करतो. परंतु माझं मत तसं नाही आहे. माझं मत वेगळं आहे. माझं मत असं आहे की जो शिक्षक आहे त्या शिक्षकाने शिक्षकाचं काम करावं, अत्यंत चांगले विद्यार्थी घडवावेत. जो उद्योजक आहे त्यानं अत्यंत चांगला उद्योग करावा, त्याच्यातून अनेकांना रोजगार मिळवून द्यावा, स्वतःची पण प्रगती करावी, देशाची आणि राज्याची पण प्रगती करावी. आणि असं अजिबात त्या भानगडीत पडू नये की नाही मला हे पण करायचं आहे, मला ते पण करायचं आहे. आय बिलीव्ह इन सिंगल फोकस. तुमचा सिंगल फोकस जर असेल तरच तुम्ही प्रगती करू शकता. हल्ली बऱ्याचदा असं होतं ना की ते मल्टीटास्किंगचं फॅड सुचलेलं आहे, त्यामुळं प्रत्येक गोष्टीवरती, प्रत्येक इन्सिडेंटवरती आपल्याला व्यक्त व्हायचं असतं आणि त्याच्यात असं होतं की एक ना धड भाराभर चिंध्या, तुम्ही काहीच कशातच नीट नसता. आणि तुम्ही फक्त आमचे मित्र आहेत अरविंद जगताप म्हणून, मला माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत, मला त्यांची ती स्टोरी खूप आवडते. आपण सगळे चमचे बनवतोय कार्यकर्ते म्हणून. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये उत्तम काम करा ना, तुम्ही तुमच्या देशाचीच सेवा करताय ना. आणि का हा हट्ट असला पाहिजे की प्रत्येकानेच राजकारणावरती बोललं पाहिजे? मला माझी बुद्धी आहे ना, मला माझी बुद्धी माझ्या क्षेत्रात वापरू देत ना, मी का तुमच्या विषयावर व्यक्त होऊ? मला माझे प्रॉब्लेम खूप आहेत अहो. मला टॅक्सची नोटीस येते, मला GSTची नोटीस येते, माझं बँक अकाउंट सीज होऊन जातं मध्येच काहीतरी कारणांनी, माझं एक्सपोर्टचं कन्साइनमेंट अडकलेलं असतं, माझ्या माणसाने महत्त्वाच्या त्याला काहीतरी प्रॉब्लेम असतो, त्याला न्यूमोनिया झालेला असतो, मला त्याचं बघायचं आहे ना. अहो ते सोडावं, माझ्या पोरीची 10वीची परीक्षा आली आहे ना, मला तिचा अभ्यास घेऊ देत ना, किंवा तिला काय हवं नको बघू देत ना. मला माझं काही वैयक्तिक आयुष्य नाही आहे का? आणि त्याच्याशिवाय जे सामाजिक एक उद्योजक म्हणून करणं भाग आहे, तर मला असं वाटतं त्यानं प्रत्येकाने एक चूज सेक्टर केला पाहिजे की मी ह्या सेक्टरमध्ये काम करेन आणि त्या सेक्टरमध्ये करू देत ना काम. असा का अट्टहास की सगळ्यांनीच हे केलं पाहिजे? मी काय राजकारणाला चिखल म्हणत नाही, मी राजकारणाला वाईट म्हणत नाही. त्याच्यासाठी एक वेगळं टेम्परामेंट लागतं, त्याच्यासाठी एक वेगळं
तुमचं क्वालिटीज असतात, त्याच्यासाठी तुमच्यामध्ये एक वेगळी धडप लागते. तुम्ही 10 वेळा तेच वाक्य म्हणून मी नाही म्हणलो असं असं म्हणायची तुमच्यामध्ये कपॅसिटी लागते. अहो नसते ना प्रत्येकामध्ये. मला नाही आहे ना ती, माझा प्रॉब्लेम आहे ना तो. मी का राजकारणात येऊ? आणि याच्या पलीकडे तुम्हाला पचवता आलं पाहिजे ना. आपली नाही ना कपॅसिटी तेवढी पचवायची. आपलं काय होतंय लगेच 2 मिनिटात माणसांना वाटतं आता उद्योजक म्हणजे किती पैसा आणि किती काय. अरे नाही आहे तसं काही. मला माहिती आहे ना किती त्रास येतो त्याच्यात जगण्यात. सो मला माझ्या क्षेत्रात करू देत ना काम उत्तम. म्हणजे तुम्ही जर का बघितलं कोकणामध्ये 9 भारतरत्न झाले तो आपल्या 9 टोटल महाराष्ट्राला मिळालेत, 6 याला मिळालेत आपल्याकडून. बीजी शिर्के सर किती पद्मश्री मिळाले हो त्यांना उद्योगात. किती चांगले लोक आहेत आपल्याकडे. मग उद्योजकांना तुम्ही उद्योग करू द्यात ना. आणि त्यांना माझं म्हणणं त्यांना नका ना ओढू की त्यांनी ह्याच्यावर बोललंच पाहिजे. अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का? मला वाटलं तर बोलेन, मला नाही वाटलं तर नाही बोलेन. मी लोकशाहीत राहतो आणि प्रत्येक विषयावर बोललंच पाहिजे असं काय? मला असं वाटतं हे थोडंसं आपण बदललं पाहिजे. आणि जो आपण स्वातंत्र्याचा अधिकार देतो ह्याचा सगळ्यांचा मला वाटतं सगळ्यात जास्त काय रुजलं पाहिजे माहिती आहे ह्याच्यात. म्हणजे मी राजकारणात यावं किंवा नाही यावं इज अ डिफरंट थिंग. मी तुम्हाला सांगितलं तसं माझ्यात ते गुण नाही आहेत. पण मला सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतं माहिती आहे ह्याच्यात, समता प्रस्थापित झाली पाहिजे. आणि ती समता काय आहे? ती समता ही आहे की मी माणूस म्हणून तुमची, माझी, ती ताई बसली आहे समोर तिची, प्रत्येक ताईंची मी इज्जत केली पाहिजे, प्रत्येक माणसाची मी इज्जत केली पाहिजे. कुणी काहीतरी द्यावं म्हणूनच मग तो साहेब असं काही नाही. माणूस म्हणून फक्त पाणी द्या ना एकमेकांना. तहान लागली त्याला, भूक लागली त्याला जेवायला द्या, पुस्तक पाहिजे त्याला पुस्तक द्या. तुकडोजी महाराजांनी फार चांगलं सांगितलं आहे, समयदान यज्ञ नावाचा कॉन्सेप्ट आहे. तुम्हाला जे येतं, तुम्ही ज्याच्यात उत्तम आहात, तो समयदान यज्ञ करा आणि पुढे चला. प्रत्येकानंच त्या विषयावर बोललं पाहिजे. मला असं वाटतं ह्याच्यामध्ये ना फार रतीब लावलेलं आहे अनेक, हे 24/7 आणि वर्तमानपत्र असतील किंवा ह्या सगळ्याच मंडळींनी. माझी रिक्वेस्ट आहे जरा उद्योगाबद्दल येऊ देत, जरा साहित्याबद्दल येऊ देत. अहो आत्ता एक साहित्यिक तयार होत नाही. आमचे मित्र आहेत एक, त्यांनी पुस्तकं भरपूर लिहिलेत, त्यांना आत्तापर्यंत एका पुस्तकाचे 1500 रुपये आलेत. याने काही कोण लिहिणार आहे? तुमच्या ज्ञानाला जिथे किंमत नाही, 1500, 2000, 15,000 पण पुस्तकाचे मिळत नाही, तो लिहून कोण लिहिणार आहे तुमच्याकडे? तो असे साहित्यिक बनवा, शास्त्रज्ञ बनवा. तुमच्या पुस्तकाला खूप पैसे मिळाले पण मला त्या पुस्तकाचं काय केलं त्या पैशांचं आय थिंक मला वाटतं ते सगळ्यांनाच माहिती आहे. मला वाटत नाही मी ते सांगावं म्हणून. पण मला असं वाटतं की ज्ञान हे फ्री फ्लो पाहिजे. आपण एक वेगळी परंपरा चालवतो आणि ज्ञान कायम फ्री फ्लो राहिलं पाहिजे. माझा याच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला वाटत नाही की ह्या मंचावर सांगावं की मी नक्की त्या पैशांचं काय केलं. पण मला असं वाटतं की फक्त तेच पैसे का, मी कमवणारा प्रत्येक पैशावरती या मातीचा, या देशाचा हक्क आहे. आणि आपण तो पुन्हा तो देता आला पाहिजे आपल्याला, त्यातलं थोडंफार का प्रमाण होईल म्हणून आपल्याला. ॲक्च्युली प्रफुल्ल वानखेडे यांनी त्यांच्या पुस्तकातून जी काही रॉयल्टी मिळाली, 1 लाखांपेक्षा जास्त प्रती खपल्या, ती ते सगळे पैसे जे आहेत ते लायब्ररी किंवा वाचन संस्कृतीसाठी ज्या इतर संस्था काम करतात, त्यांची स्वतःची एक संस्था आहे पण त्या संस्थेला नाही दिले, ज्या इतर संस्था काम करतात त्यांच्यासाठी त्यांनी ते पैसे खर्च केले, अजूनही करतायत. महाराष्ट्रातल्या मला असं वाटतंय अनेक लायब्ररीज उभा करण्यामध्ये त्यांचा वाटा आहे. आत्ता विष्णुदास भावेमध्ये जी लायब्ररी आहे तीसुद्धा त्यांनीच उभी केलेली आहे. त्यामुळं खरं तर म्हणजे अशा गप्पा आपण जर मारत बसलो तर 2-3 तास पण पुरणार नाहीत. पण कुठेतरी थांबलं पाहिजे, म्हणजे संयम असला पाहिजे. आत्ता प्रफुल्ल वानखेडेंनी सांगितले की संयम ठेवला पाहिजे. त्यामुळे आपण टेम्पटेशन बाजूला ठेवून आता थांबूया. खरं तर मला अजून खूप 3-4 प्रश्न विचारायचे होते या अंगाने. मी शेवटचा प्रश्न यासाठी तो घेतला कारण की बहुतेक लोकांना चला ठीक आहे मी 3 नाही पण 1 प्रश्न विचारतो की जो अत्यंत महत्त्वाचा आहे. कसं आहे की राजकारण सगळ्या उद्योजकांनी करणं गरजेचं नाही आहे, हे प्रफुल्ल वानखेडेंनी सांगितलं आणि ते खूप अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न विचारला कारण प्रत्येक तरुणाला त्याच्याकडे पैसा आली, सुबत्ता आली की त्याला वाटतं की आपण कुठल्या तरी सभागृहामध्ये किंवा कुठल्या तरी राजकीय प्रवाहामध्ये असलं पाहिजे. पण ती काही त्याची गरज असू नये. ज्यांना ते जमतंय त्यांनी करावं, हरकत नाही. पण ज्यांना जमत नाही त्यांनी त्याच्या नादी लागून आपलं आहे ते पण ज्याचा बाजार उठणं काही योग्य नाही आहे. तर शेवटचा प्रश्न असा आहे की राजर्षी शाहू महाराज होते, महात्मा फुले होते. महात्मा फुले खूप लोकांना माहीत नसेल पण महात्मा फुले हे आधी खूप चांगले उद्योजक होते आणि मग ते उत्तम समाज सुधारणांच्या मागे लागले. म्हणजे त्यांनी त्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली केलेल्या आहेत. पुण्यातलं धरण असेल, महापालिकेची इमारत असेल, आपल्याकडे असलेलं कृषी विद्यापीठ असेल, अशा अनेक गोष्टी त्यांनी बांधल्या. राजर्षी शाहू महाराज होते, त्यांनी इटलीमध्ये फिरायला गेले, त्यांनी धरण बघितलं आणि मग परत येऊन राधानगरी धरण बांधलं. समतेसाठी सर्वात मोठं काम केलं. सगळ्या जाती धर्मातली मुलं शिकावीत म्हणून त्यांनी हॉस्टेल्स बांधली.
ही जी दूरदृष्टी आहे ही व्यावसायिकांकडे बहुतेक वेळा असते, नाही असं नाही, काही वेळेला म्हणजे आपण सगळ्यांना एका तराजूत तोलू शकत नाही, पण अशा पद्धतीनं काम करण्यासाठी, अशा पद्धतीनं समाजाचं देणं जे आपण लागतो ते लोक ज्या वेळेला देऊ लागतात त्यावेळेला ते कुठल्या तरी वेगळ्या स्वरूपामध्ये याबद्दल येतं, म्हणजे त्याच्या जाहिराती होतात, बाकी सगळ्या गोष्टी होतात. आत्ता तुम्हाला ज्या वेळेला परत द्यायचं आहे, बॅक टू सोसायटी ज्याला आपण म्हणतो, तो बॅक टू सोसायटी करताना तुम्ही खरं तर म्हणजे ज्ञानाच्या क्षेत्रासाठी काम करताय, लायब्ररीज उभ्या करताय. अजून अशी कुठली क्षेत्र आहेत ज्यासाठी बॅक टू सोसायटी खूप गरजेचं आहे असं वाटतं? म्हणजे मी फार विचार करून लायब्ररी किंवा वाचन लोकांनी केलं पाहिजे ह्याच्यामध्ये काम करायला सुरुवात केली. मी फार लहान माणूस आहे की समाजात काय गरज आहे, पण जर का मला उद्या खरंच असा चॉईस दिला की कुठलं तरी 1-2 क्षेत्र तुम्ही असे रिफॉर्म करा, तर पहिलं जे काही मी करेन ना ते शिक्षणाचं करेन. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये पहिली रिफॉर्मची जर का कुठली गरज असेल, अगदी बेसिक गरज, तर ती चांगल्या शिक्षणाची आहे. आणि दुसरी जी गरज आहे ना ती आहे आरोग्याची. म्हणजे आजही तुम्हाला आश्चर्य वाटेल, मागे साधारणपणे 2-1 वर्षापूर्वी माझी आई साताऱ्यामध्ये काही कामासाठी गेली होती आणि ती साताऱ्यात अचानक आजारी पडली आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिला चक्कर आली होती आणि ती बेशुद्ध होती. तर तिचं MRI करायचं होतं. कॅन यू बिलीव्ह, साताऱ्यापासून आजूबाजूच्या 100 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आम्हाला न्यूरोलॉजिस्ट DM डॉक्टर नाही मिळाले हो. कोल्हापूरला सरळ काहीतरी किंवा कराडला न्यूरोलॉजिस्ट आहे किंवा इकडे पुण्यामध्ये न्यूरोलॉजिस्टकडे यावं लागतं. आता तुम्ही मला सांगा किती बेसिक गरज आहे हो DM डॉक्टर असणं एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी. किंवा तुम्ही जर का हार्टचे स्पेशालिस्ट घेतले, DM घेतलेत, नाही येतो आपल्याकडे, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट नाही आहेत, महिलांचे अनेक आजार असतात, त्यांना लेडीज स्पेशालिस्ट डॉक्टर मिळत नाहीत. म्हणजे त्यांनाही एक, माझ्या बहिणी आहेत, माझी आई आहे, माझी मुली आहेत, सगळ्यांना वाटतं ना की आपल्याला लेडी डॉक्टरकडे जायचं आहे. महिलांमध्ये त्या प्रकारचं तशा नाही आहेत डॉक्टर तिथे. आम्हाला लिटरली आईला प्रॉपर सगळी अरेंजमेंट करून डॉक्टर्स वगैरे, माझे अनेक मित्रांचे धन्यवाद की त्यांनी ते कसं तरी करून आम्ही मग नवी मुंबईत आणलं आणि मग पुढची ट्रीटमेंट आम्हाला करायला लागली. सो आरोग्याच्या संस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये खूप रिफॉर्मची गरज आहे आणि त्याच्यामध्ये आपल्यासारख्या अनेक मंडळींनी काम करायची गरज आहे. आणि मला एका गोष्टीवरती विश्वास आहे की राजकारणी एवढे म्हणावे इतके पण गेंड्याच्या कातडीचे खरंच नसतात. तर त्यांच्याकडे जर का आपण योग्य कारणांसाठी गेलं तर ते खरंच मदत करतील असं आत्ता एकंदरीत मला वाटतं. मग तो कुठल्याही पक्षाचा असो, कुठलाही असो, पण शिक्षण असेल, आरोग्य असेल, त्यांनीही फार सजगपणे ह्याचा विचार करायला पाहिजे. आणि ह्या 2 क्षेत्रांमध्ये, म्हणजे मी फार लांबड लावणार नाही त्याची, पण ह्या 2 क्षेत्रांमध्ये जर का आपण काम चालू केलं आणि आपण चांगला मेंदू घडवला, आपण चांगलं आरोग्य देऊ शकलो, चांगलं शिक्षण देऊ शकलो, तर महाराष्ट्र नक्की किंवा भारत देश म्हणून आपण थोडं पुढे जाऊ शकतो. एकंदर येणाऱ्या पुढच्या 25-30 वर्षांमध्ये जर का आपण फ्युचर बघितलं आणि ह्या 2-3 गोष्टी केल्या तर आपोआप त्यातून नवीन तंत्रज्ञान येईल, विज्ञान येईल, बाकीच्या गोष्टी पण घडतील. सो फार न सांगता मला वाटतं ह्या 2 बेसिक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण काम करायला हवं. मला जर का चॉईस दिला तर मी फार असा तो टोकदारपणे विचार करतोय, म्हणून मी सांगतो की तेवढा तो 2 गोष्टी ह्या मला आत्ता फारच जास्त गरजेच्या वाटतात. कारण इथं बरेचसे लोक आहेत की जे उद्योग व्यवसायामध्ये आहेत, खूप मोठे उद्योग आहेत त्यांचे, तर त्यांना जर असं काम करायचं असेल तर त्यांच्यासाठी एक आयडिया म्हणून शिक्षण आणि आरोग्य हे 2 क्षेत्र आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि 2 क्षेत्रांमध्ये काम केलं तर आपल्या आजूबाजूच्या खूप लोकांना पुढं जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी एक नवी संधी मिळेल आणि ती ऑपॉर्च्युनिटी खूप गरजेची असेल. संभाजी ब्रिगेड आणि प्रवीणदादा गायकवाड आणि आमच्या इतर मित्र साकू आणि इतर सगळ्यांनी प्रफुल्ल वानखेडे यांच्याशी गप्पा मारण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. काही प्रश्न तुम्हाला आवडले असतील तर आता ती सगळी प्रवीणदादांची चूक आहे, सुरुवातीला सांगितलेलं आहे प्रफुल्लने, त्यांनी आम्हाला बोलवलं, त्यांची चूक आहे, तुम्ही त्यांना पकडा. त्यामुळे पण प्रफुल्ल ज्याला बोलत होतं त्यावेळेला निश्चितपणे आत्ता ज्या गोष्टी प्रेझेंट टेन्समध्ये महत्त्वाच्या आहेत, ज्याच्यामुळे आपलं फ्युचर सिक्युअर होऊ शकतं, म्हणून आपला इंटरव्ह्यूसुद्धा इतिहासामध्ये काय झालं, प्रफुल्लने कसं इथपर्यंत आला वगैरे वगैरे असं न करता इवानी सांगितलं होतं तसं फ्युचर, प्रेझेंट आणि पास्ट अशा पद्धतीचा होता. त्यामुळे प्रफुल्ल खूप खूप धन्यवाद. प्रवीणदादा आणि संभाजी ब्रिगेडचे खूप खूप आभार, खूप खूप मनापासून आभार, धन्यवाद. मी खरं तर अशा प्रकारचे कार्यक्रम फार रेअर करतोय, मी फार ठिकाणी जात नाही. मी अत्यंत नम्रपणे ही गोष्ट सांगतोय की फक्त प्रवीणदादा, संभाजी ब्रिगेड ज्या पद्धतीच्या त्यांनी कामं करतायत आता, ते अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा असेल किंवा शिक्षण असेल किंवा बाहेर लोकांनी खरंच पैसे चांगल्या मार्गाने कमवावं, ह्याच्यासाठी जी तळमळ मला दिसते ना, मी खरं सांगतो दादा, म्हणजे मी तुम्हाला खरोखर नमस्कार करतो की हे खूप चांगलं आहे आणि खूप महत्त्वाचं काम करताय तुम्ही.
दोन प्रकारचे विचार असतात, एक असतो कन्स्ट्रक्टिव्ह, एक असतो डिस्ट्रक्टिव्ह. तुम्ही ज्या कन्स्ट्रक्टिव्ह विचारांमागे चाललाय दादा, ती खूप म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे आणि मी तुमच्यासोबत कायम राहील. हे कन्स्ट्रक्टिव्ह विचार आपल्या राज्याला आणि देशाला खूप गरजेचे आहेत. त्यामुळं तुम्हा सगळ्या मंडळींचे तुम्ही इतका वेळ ऐकलत, त्यामुळे तुमचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद व सर्वांचे खूप धन्यवाद.